आपल्या शक्तीचं प्रतीक बजरंगबलीच असल्यामुळे ओके आपला खेळ त्याच्यातून आहे. तुम्हाला बॉडी बिल्डिंगचा आता गेम समजवतो थोडक्यात. कसं आहे म्हणजे पोट वगैरे सुटलं होतं माझं अवाढव्य. ओके पाणी बंद करता तुम्ही, काही प्रॉब्लेम होणार नाही का, किडनीवर प्रेशर वगैरे येणार नाही का. टॉप 25 मुलं आहे तिथे पण मी टिकायचो नाही. तुम्ही जा ना वरच्या लेवलला. मी गेम समजून घेतला बाबा ह्या मुलांमध्ये आपल्याला टिकायचं असेल. फायनान्शियली आम्ही मध्यमवर्गीय, त्याच्यामुळे कोणाचा सपोर्ट असा नाही. जेनेटिक चांगलं आहे म्हणून झालं नाही, तुम्हाला ती मेहनत पण घ्यायची आहे. मुलं राज्यभरात नाहीत आणि त्याच्यामध्ये तुम्ही टॉप 5 मध्ये येते म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे ती आपल्या सिंधुदुर्गासाठी. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो मी. बॉडी प्रचंड मोठी असल्यामुळे ना दिवसाला 14 सलाईन लावायचे मला. बिलीव्ह करणार नाही तुम्ही. मी 97 वरनं घरी आलो तेव्हा म्हणजे वजन केलं तेव्हा फक्त 73 किलो माझं वजन. काय हालत झाली तुझी, कशाला जातो एवढे जीवाची हाल करून, म्हणजे नको खेळू, असं ते होईल ते होईल, जायचं खेळायचं. टायटल सिंधुदुर्ग तूच मारणार, तुमच्याकडनं 1 रुपयाची अपेक्षा नाही बोललो. माझ्या पाठी कायमची अशीच उभी राहा. माणसाचं पेपरमध्ये 2च गोष्टींसाठी नाव येतं, एक चांगलं आणि वाईट. सिंधुदुर्गात आता ऑलमोस्ट 18-19 टायटल मी विन केली. आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी आपला चाहता वर्ग आहेत किंवा आपला पॉडकास्ट जेवढे पण लोक बघणार आहेत, मी जे आता लेवलला आहे ती लेवल मला कोणी दिली नाही. जेव्हा एक बॉडी बिल्डर तयार होतो त्याच्या मागे त्याचे पैसे पण लागलेले असतात, त्याची मेहनत पण लागलेली असतात आणि त्याची काहीतरी गोल असतात. तुमची बॉडी ही तुमच्यासारखीच बनली पाहिजे. मी बोललो ना, सोशल मीडिया चांगल्या माध्यमांसाठीच आपण यूज करायचं आहे. शुगरची क्रेविंग खूप सगळ्यात घाणेरडी असते. फुल लोड एक फॅमिली पॅक गेलाच पाहिजे. कारण का तुम्ही नॉर्मल म्हणजे आर्टिफिशियल शुगर बंद करा आणि तुम्ही स्वतःच्या बॉडीमध्ये 15 दिवस चेंज बघा. कधी असं वाटत नाही की थोडे दिवस रेस्ट घेऊया? रेस्ट घेऊन कसं चालणार? हे लोक जे आता बोलतायत ना तेच उद्या आपला फोटो घ्यायला तिथे स्टेजवर असतील म्हणून. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतोय तुमचं आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. तर आज आपल्यासोबत आहेत संपूर्ण सिंधुदुर्गाची शान आणि ज्यांनी सिंधुदुर्गातून महाराष्ट्र श्री हा किताब पहिल्यांदा मिळवलेला आहे असे संदेश सावंत सर आपल्यासोबत आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये आणि आमच्या स्टुडिओमध्ये. येस, कसं वाटतंय तुम्हाला स्टुडिओमध्ये? एकदम मस्त. हे एकदम बोलण्याच्या पलीकडचं आहे. मला वाटतं लास्ट टाइम 2 वर्ष झाली असतील आपण पॉडकास्ट जो शूट केलेला, त्याच्यामध्ये आपण सरांची पूर्ण जर्नी जी आहे ती त्याच्यामध्ये सरांनी सांगितलेली आहे. तर आजचा जो पॉडकास्ट आहे तो खास करून आपण बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन आणि आपल्या सिंधुदुर्गकरांना खूप अभिमानास्पद वाटेल असा महाराष्ट्र श्रीचा किताब जो आहे तो सरांनी 2025 पटकवलेला आहे. तर त्याच्याबद्दल आपण स्पेसिफिकली सरांकडून जाणून घेऊ की तो जो क्षण होता तो कसा होता आणि आपल्याला खूप अभिमान वाटतोय त्याचा. तर सर, जेव्हा महाराष्ट्र श्री जो किताब आहे तो काय असतो एक्झॅक्टली? म्हणजे आपले जे व्ह्युअर्स असतील त्यांना बॉडी बिल्डिंग रिलेटेड एवढं माहिती नसणार, मग महाराष्ट्र श्री हा किताब जो आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा. एक आता आपण असं बघूया की सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टचा कसं असतं, सिंधुदुर्ग श्री ही मानाचा किताब, तसं संपूर्ण महाराष्ट्रासाठी असतो तो महाराष्ट्र श्री हा किताब. म्हणजे ओव्हरऑल सगळ्या महाराष्ट्रातून म्हणजे जे जे ऍथलीट, खेळाडू, स्पर्धक त्या असोसिएशनची निगडीत आहेत ते सगळे स्पर्धक त्या ठिकाणी येणार आणि ती स्पर्धा होणार. पूर्ण राज्यभरातून स्पर्धक येणार आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जेवढे बॉडी बिल्डर आहेत येणार आहे ते तिथे येऊन तुम्ही तो किताब सरांनी मिळवलेला आहे. येस. मग हा जो किताब म्हणजे आता कॉम्पिटिशन मध्ये जाऊ आपण त्या क्षणामध्ये. तर ज्यावेळी कॉम्पिटिशन होतं त्यावेळी जो महाराष्ट्र श्रीचा किताब तुमच्या हातात ज्यावेळी आला किंवा ज्यावेळी अनाउन्समेंट झाली की महाराष्ट्र श्री 2025 संदेश सावंत, त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं? कसं वाटलं बोलण्यापेक्षा तो एक सुखद क्षण होता माझ्यासाठी. कारण का आपल्या एवढ्या वर्षाची मेहनत होती. ओके, सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येत होत्या तेव्हा की आपल्याला सपोर्ट करणारे हात किती आहेत आपल्यासोबत. आपली म्हणजे माझ्यासोबत माझ्या फॅमिलीची स्वप्न जोडली होती, माझ्या चाहत्या वर्गांची स्वप्न जोडली होती. जे जे मला बॉडी बिल्डिंग थ्रू मुळे ओळखतात किंवा ज्यांना असं वाटत होतं की ऍक्च्युअल संदेश सावंत सिंधुदुर्गात कुठेतरी एक चांगलं करतोय, त्याला हा किताब भेटावा किंवा महाराष्ट्रापर्यंत तो पोचावा, ते देवाच्या दयेने यंदाच्या वर्षी पूर्ण झालंय. माझी जवळपास 16 वर्ष मी व्यायाम करतोय. त्याच्यामध्ये कमीत कमी 8 वर्ष तर माझी बॉडी बिल्डिंगच आहे.
2015-16 पासून माझ्या बॉडी बिल्डिंगची जर्नी चालू झाली. कोविडची 2 वर्ष काढलीत आपण, तर एक ऑलमोस्ट 8 वर्ष माझी बॉडी बिल्डिंगची जर्नी आहे. तर 8 वर्ष कंटिन्यू असं नाही बोलू शकत. 2015 ते 20 पर्यंत मी कंटिन्यू खेळलोय. त्याच्यानंतर कोविडच्या 2 वेव्ह येऊन गेल्या. त्याच्यानंतर मी 2024-25 ची प्रिपरेशन केलं. पण ह्या 2024-25च्या प्रिपरेशन माझ्या डोक्यात 2022 पासून होतं. 2022 पासून मी ठरवलं होतं की मला 24-25 मध्ये परत एकदा बॉडी बिल्डिंगची तयारी करायची आहे, आणि तेव्हापासून मी स्लो प्रोग्रेसने वर्क करत होतो. महाराष्ट्र श्री तुम्ही हे खेळणार आहात, हे कधी ठरवलेलं? कसं असतं की महाराष्ट्र ही दरवर्षीच होते. जशी आपल्या जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट लेवलच्या किंवा जिल्हास्तरीय स्पर्धा होतात, तशा राज्यस्तरीय स्पर्धा होतातच. फक्त एक असं आहे की त्यांची एक डेट डिक्लेरेशन असते. एक 15 दिवस किंवा 1 महिना अगोदर महाराष्ट्र श्री डिक्लेअर होते. प्रत्येक असोसिएशनची असते, तशी आपल्या असोसिएशनची पण असते. ती यंदा आपण 9 फेब्रुवारीला यंदा आपली स्पर्धा झाली कोल्हापूर कसबा बावडा येथे, आणि मी तिथे पार्टिसिपेट झालो, आणि हा मानाचा किताब यंदा मला पटकवता आला. तर आपण मागे बघू शकतोय महाराष्ट्र श्री 2025 मानाचा किताब. आणि पाठीमागे पण आपण बॉडी बिल्डिंग किंवा आपण शक्तिस्थान जे बोलतो आपण की शक्तीचं प्रतीक आहे, अशी आपल्या बजरंगबली, ती पण यंदाची ट्रॉफी आहे आपली. आपला मित्र शिवाजी जाधवने ती टीम शिवाजी क्लासिक यंदा सावंतवाडीमध्ये भरवली होती. त्याचं टायटल पण मी यंदा पटकावलंय. तशी यंदा डिस्ट्रिक्टमध्ये ओव्हरऑल 4 कॉम्पिटिशन मी खेळलो, 4 टायटल विन केली, आणि स्टेटमध्ये मला 3 गोल्ड, त्यातला एक महाराष्ट्रीचा किताब विजेता. अलिबाग लायन्स क्लबची एक होती अलिबागला, तिथे मला गोल्ड लागलंय, आणि माझ्या यंदाच्या सीझनची शेवटची स्पर्धा पसायदानची, तिथे पण मला गोल्ड. ह्या वर्षाची सुरुवातच तुमची खूप चांगली झाली. येस. तर आता विषय झाला तर आपलं शक्तिस्थान जे आहे, किंवा एक आपण पर्टिक्युलर बॉडी बिल्डिंग मध्ये आपण हनुमानला खूप मानतो, त्याच्याबद्दल तुमच्यासाठी एक आपण स्पिरिच्युअल पॉवर म्हणतो असं, ते त्याच्याबद्दल थोडं काय सांगाल असं? किंवा एक शक्ती लागते आपल्याला. येस. एक लाईफ मध्ये सवय करण्यासाठी. बरोबर. सगळ्या गोष्टी आहेत, पण एक आपल्या बॅकग्राऊंडला कोणीतरी असतं. बरोबर. एक असं बोलूया की आपण हे एक अध्यात्मच आहे असं पकडून चलूया आपण. कारण की कुठला पण खेळ म्हणायचं झालं तर त्याच्या मागे प्रचंड शक्तिबळ लागतंच. फक्त आपल्या शक्तीचं प्रतीक बजरंगबलीच असल्यामुळे आपला खेळ त्याच्यातून आहे. आपल्याकडे एखादी स्पर्धा जरी असली तरी सक्सेसस्थान त्यांनाच आहे, त्यांची आपण हार दिवा लावून पूजा करतो, त्याच्यानंतर आपला खेळ पुढे चालतो. तर सांगायचं झालं तर म्हणजे काय की आपले शक्तिस्थान असल्यामुळे आम्ही त्यांना समोर ठेवून चालतो, डोळ्यासमोर. बरोबर. आता असं थोडे वाईब्स क्रिएट झाले की आपल्या मागेच आहेत. तर ही जी स्पर्धा असते म्हणजे बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन ह्या वेगवेगळ्या चालतात, मग त्या एक्झॅक्टली कशा असतात किंवा त्याच्यामध्ये काय बघितलं जातं? आता कॉम्पिटिशन 2-3 टाईप मध्ये होतात. तुम्हाला बॉडी बिल्डिंगचा आता गेम समजवतो थोडक्यात कसं आहे. ओके, असोसिएशन आहेत. ओके, आता आपल्या असोसिएशनची गोष्ट मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. पण मी 2020 पर्यंत ज्या असोसिएशनला खेळायचो, आपल्या असोसिएशन मध्ये पण वेट कॅटेगरीज आहे, पण मी 2020 पर्यंत IBBF ला खेळायचो. ओके, तेव्हा IBBF लाच खेळायचो मी. IBBF हे असोसिएशन आहे. ओके, त्याच्यातनं मी रिप्रेझेंट करायचो स्टेटला. आणि तर तिथे हाईट मध्येच होते. आपलं सुरेश कदम आहे असोसिएशन, तिथे हाईट मध्येच होते. पण यंदा झालंय कसं की आपलं सुरेश कदम असोसिएशन आणि ॲमेच्युअर इंडिया म्हणजे ॲमेच्युअर महाराष्ट्र हे वरच्या लेवलला मर्ज झालेत. ओके, तर त्यांचं टायपिंग कसं होतं म्हणजे मी आमचे जे जजिंग पॅनल आहेत किंवा आमचे जे असोसिएशनचे निगडीत अधिकारी आहेत त्यांना जेव्हा विचारलं की स्पर्धा कशा पद्धतीने होणार, आपण जेव्हा भरू म्हणजे सुरेश कदम जेव्हा भरवतील स्पर्धा किंवा ह्या असोसिएशन थ्रू भरतील आपल्यावाल्या, तेव्हा त्या वेट कॅटेगरीमध्ये असतील जसे आपण नॉर्मल खेळतो. ओके, आणि ॲमेच्युअर वाले जेव्हा ऑर्गनाईज करतील स्पर्धा तेव्हा त्यांची हाईट कॅटेगरीमध्ये. हाईट म्हणजे वेट आणि हाईट. आता मग त्यांची कॅटेगरी कशी असते 165, 170, 175 आणि 175 अबव अशा 4 कॅटेगरीमध्ये त्यांची स्पर्धा होते. ओके, आता बॉडी बिल्डिंगचं मी तुम्हाला सांगितलं ना, मॅन ऑफ कॅटेगरी मेन फिजिक आहे, बॉडी बिल्डिंग आहे. या मोस्ट ऑफ 2 कॅटेगरी सगळ्या ठिकाणी तुम्हाला स्टेट आणि डिस्ट्रिक्ट मध्ये बघायला भेटतात. ओके, तर यंदा मी मर्ज झाल्यामुळे मला हाईट आणि वेट दोन्हीकडे खेळायला भेटलं. बरोबर. येस.
मग बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन मध्ये आपले जे बॉडीचे वेगवेगळे मसल्स आहेत त्याच्याबद्दल आपण थोडं बोलू. म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही स्टेजला ज्यावेळी जातो किंवा स्टेजला जाताना कॉम्पिटिशनचं प्रिपरेशन बद्दल बोलूया आपण. आता जो पॉईंट आलाय कॉम्पिटिशनचं प्रिपरेशन कसं चालतं. समजा म्हणजे एक वर्षापूर्वी कॉम्पिटिशनचं प्रिपरेशन कसं चालतं, किती वर्षापूर्वी किंवा 6 महिने 2 महिने कसं चालतं. मला वाटतं लास्ट पॉडकास्टमध्ये आपल्या बोललोय की हा लॉंग टर्म विजनवाला गेम आहे. त्याच्या मागचं उद्दिष्ट माझं सांगायचं होतं की इथे एका वर्षात काही बनत नाही. बरोबर. हा गेम एक वर्षात होण्यासारखं नाही. इथे तुमचे विजन लॉंग टर्म असले पाहिजेत. कारण तुम्हाला चांगलं काहीतरी अचीव्ह करायचं असेल तर त्याच्यामध्ये डीपली तुम्हाला घुसलं पाहिजे. तो खेळ जाणून घेतला पाहिजे. आणि बॉडी बिल्डिंग हा खेळच तसा आहे. तुम्ही इथे एका वर्षात काहीच कमवू शकत नाही. तुमचं जेनेटिक चांगलं असेल त्याच्यावरती थोडंफार तुम्हाला भेटू शकतं लक. बरोबर. ओके. आणि तुमचं ओव्हरऑल जसं जेनेटिक डिपेंड आहे या खेळामध्ये, जेनेटिक डिपेंड आहे. पण तुम्ही जेनेटिकला प्रत्येक वेळी जेनेटिक बोलून होऊ शकत नाही. त्याच्यासोबत तुमची मेहनतीची पण जोड पाहिजे. बरोबर. आणि बॉडी बिल्डिंगचा खेळ बघायला गेला तसं हा सायन्सचाच गेम आहे. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशनचा खेळ आहे. बरोबर. ओके. आता मी बोललो जसं 2022 पासून माझा प्लॅनिंग चालू होता. म्हणजे कोविडच्या नंतर बॉडीची एवढी घाणेरडी कंडिशन होती ना, मी तुम्हाला फोटो पण दाखवेन नंतर माझे त्याच्यातले. म्हणजे पोट वगैरे सुटलं होतं माझं अवाढव्य. ओके. वेट कमी झालं होतं माझं. म्हणजे ऑलमोस्ट 100च्या खालीच होतो मी. पण पोट सुटलं होतं. पूर्ण बॉडी फॅटी होती. डेली फॅट पूर्ण निघाला होता. कारण काय, कोविडची फर्स्ट वेव्ह येऊन गेल्यानंतर पूर्ण कामच स्टॉप होतं. वर्कआउट नाही. आणि एवढे वर्ष म्हणजे 5-6 वर्ष मी कंटिन्यू डाएटवरती होतो. त्याच्यानंतर डाएट ब्रेक झाला. रेग्युलर ऑइल बेस्ड खाणं वगैरे यायला लागलं. त्याच्यामुळे बॉडीची शेप पूर्ण खराब झाला होता. व्यायामाची सवय पूर्णतः मोडली होती 2 वर्ष बघायला गेला तर. तसं होय 21-22 पर्यंत. आणि मला वाटतं मी ऑगस्ट-सप्टेंबर 2022 पासून माझा स्लो प्रोसेसिंगने वर्कआउट चालू केला परत एकदा. म्हणजे स्टेप बाय स्टेप. जसं आपण जिम मध्ये एखादा नवीन आलेला बिगिनरला ट्रेन करतो तसं तिथनंच आमचा बेस होता. कारण का 2 वर्षाची गॅप, आपण व्यायाम करणारी मुलं आहोत, एक 8-10 दिवसाचा जरी गॅप पडला तर आपल्याला वेट मारताना क्रिटिकलिटी येते. वाटतं की बाबा थोडं कमी वेट मारावं. इथे तर माझा 2 वर्षाचा गॅप होता. पूर्ण बॅकफूटवरती होतो मी. सगळं स्टेप बाय स्टेप सेटल करायचं होतं आणि हळूहळू प्रोग्रेसच्या दिशेने एक पाऊल टाकायचं होतं. त्या दृष्टीने सगळं सेटल करत 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 मी 2024 पर्यंत आलो. आणि 2024 पासून मी एकदम प्रोग्रेसिव्ह मोडलाच होतो की माझं एक टार्गेट होतं की मला 110 पर्यंत यंदा वेट गेन करायचं होतं. ओके. सध्या तुमची बॉडीची कंडिशन कशी आहे, म्हणजे किती वेट वगैरे कसं? आता मी ऑफ सीझनला आहे अजून. परत म्हणजे आता माझा विजन वेगळा आहे परत. ओके. मी आता 2015 पासून 2020 पर्यंत कंटिन्यू खेळलोय. पण आता म्हणजे पुढचे गोल कसे आहेत की मला कंटिन्यू खेळायचं नाहीये. 1 वर्ष ब्रेक देऊन म्हणजे बॉडीला रेस्ट दिली, बॉडीला ग्रोअप करा आणि परत एक नेक्स्ट इयरला चांगलं काहीतरी म्हणजे बघणाऱ्यांना पण ते वाटलं पाहिजे की आता वेगळं काहीतरी संदेश घेऊन आलाय यावेळी पण. म्हणजे आता 2022 नंतर जेव्हा मी यंदा खेळलो तेव्हा लोक म्हणजे बोलतात ना, एक स्वप्न असतात तुमच्या चाहत्या वर्गाची की संदेशने काहीतरी वेगळं घेऊन यावं. ते यंदा मी घेऊन आलोय देवाच्या दयाने. ते यंदा सगळ्या म्हणजे गोष्टी सगळ्या निगडीतच असल्यामुळे ना सगळा तो मॅचअप होऊन गेला यावेळी. ओके. तर आता मला 2026 होय 2024-25 ना 25-26 मध्ये खेळणार नाहीये. आपलं क्रायटेरिया कसा असतो खेळायचा, इयर एंडिंग आणि इयर स्टार्टिंग. म्हणजे नोव्हेंबर पासून स्पर्धा चालू होतात त्या मार्च पर्यंत किंवा एप्रिल पर्यंत स्पर्धा चालतात. ह्या फेजमध्ये आपले इव्हेंट चालतात. तर आता मला 2026 आणि 2027चं प्रिपरेशन करायचं आहे. मग माझा 2 सीझन असतात, ऑफ सीझन ऑन सीझन. मला आता ऑफ सीझन माझा तो एकदम मजबूत करायचा आहे यंदाचा. बघू आता पुढचे प्लॅन ठरतील त्याच्यावरती आहे सगळं. जे आता आपण बोललोय ते बॉडी बिल्डिंग म्हणजे तुमची कंटिन्यू चालू असते आणि तुम्ही विचार करता की आता 6 महिन्यांनी किंवा पुढच्या वर्षी तुम्ही कॉम्पिटिशन खेळणार. मग जे बॉडी बिल्डिंगचं कॉम्पिटिशन असतं त्याचा आदला दिवस कसा असतो? किंवा ते आम्ही ऐकलेलं आहे की पाणी वगैरे कमी केलं जातं, त्याबद्दल थोडं सांगा. ऍक्च्युली म्हणजे खूप वाटतं ते आपल्याला की सोपं वाटतं की काय पोजेस द्यायचे आहेत फक्त. मग एक तुम्हाला सांगतो, हे तुमच्या कोचवरती डिपेंड आहे. मोस्ट ऑफ कोचिंग कसं असतं की कोचचं एक वीकचं ते शेड्यूल देतात. एक 5-4-3-2-1-0 असा वॉटरचा रेशो असतो. ओके. म्हणजे 5-4-1-2-3 हाफ किंवा 0 असं करून टाकायचं. म्हणजे शेवटच्या 1 दिवस किंवा शेवटचे 2 दिवस लोक 0. म्हणजे माझं मी सांगतो तुम्हाला की एक डिरेटिक्स वगैरे शेवटच्या मुवमेंटला पाणी काढण्यासाठी वापरण्यापेक्षा पाणी बंद करायचं सरळ 2 दिवस. ती सवय झाली, एवढी वर्ष खेळतो. लोकांचे प्रश्न असतात की 2-2 दिवस पाणी बंद करता तुम्ही, काही प्रॉब्लेम होणार नाही का, किडनीवर प्रेशर वगैरे येणार नाही का?
बॉडी बिल्डिंगचा गेमच हा तसा आहे, थोडा लोकांनी समजून घेतलं पाहिजे. पण तो गेम त्याच्यासाठी तर समजून घेतला पाहिजे. जसं मी बोललो त्याच्या मागे थोडं काही सायन्स आहे, की एक इव्हेंट झाल्यानंतर बॉडी तेवढी परत वॉटर पण आपण घेतो, म्हणजे आपली टाकी आहे ती पूर्ण फुल करतो. बॉडीमध्ये तेवढं पाणी पण कन्झ्युम जातात. म्हणजे एक इव्हेंट झाल्यानंतर एक दिवस किंवा अर्धा दिवस बघायला तर वॉटर इनटेक पण बॉडीमध्ये फुलच असतो तेवढा. ओके, मग एक थोडक्यात सांगायचं म्हणजे ते तुमचा कोच डिसाईड करतो, किंवा तुम्ही जर सेल्फ प्रेप करत असाल तर तुमचा तो एवढ्या वर्षाचा गायडन्स आहे ना, त्याच्याप्रमाणे तुम्ही सगळं ते सेट करता. आता आपण जे बोललो ते वॉटर कंटेंट बद्दल, मग डाईट कशी ठेवली जाते, किंवा हे जे वॉटर इनटेक जे आहे ते कमी केलं जातं, ह्याच्या मागचं सायन्स काय आहे, का केलं जातं? एक क्वालिटी म्हणजे बॉडी मधलं जेव्हा वॉटर आपण म्हणजे डिप्लिटेड कंडिशन असते ती, आपल्या थोडक्यात सांगायचं झालं तर, म्हणजे कसं वॉटर कमी जेव्हा बॉडीमध्ये होतं तेव्हा आपली बॉडी ड्राय होते. ड्राय झाल्यानंतर आपली बॉडी शार्प दिसते. जेव्हा तो टॅन आहे, म्हणजे आपली टॅन क्रीम आहे जी आपण स्टेजवरती जाण्यापैकी लावतो ना, त्याच्यामध्ये तुमच्या मसल सोबत तुमची बॉडीची काय कंडिशन आहे, किती डिप्लेटेड आहे तुमची कंडिशन, म्हणजे फक्त तुमच्याकडे मास असून पण चालणार नाहीये. तुमचा मसल कसा आहे, तुमचं डेफिनेशन कसं आहे, तुमच्या बॉडीची क्वालिटी काय आहे. ओके, म्हणजे पर्टिक्युलर सगळे मसल बघितले जातात. ओके, मग वॉटर हा एक त्याच्यातला खूप महत्वाचा रोल आहे. ओके, म्हणून ते वॉटरचं एक रेशो असतो, त्या हिशोबाने तो सेट केला जातो. ओके, वॉटर इनटेक कमी झाल्यामुळे आपले जे मसल जे आहेत, वेन्स आहेत, मसल्स आहेत, येस येस येस. त्यावेळी एक्झॅक्ट कसं वाटतं तुम्हाला, म्हणजे एनर्जी कमी झाल्यासारखं लो असते? ओके, आपण बॉडी कसं असतं की लो कार्बला असते सुरुवातीला. ओके, म्हणजे सांगितलं तसं तुम्हाला की ह्याच्यात कसं असतं माहिती, प्रत्येक कोच आपल्या हिशोबाने मुलांना गाईड करत असतो. प्रत्येकाचं नॉलेज वेगळं असतं, म्हणजे गेम एकच, पण प्रत्येकाच्या एक्सप्लेन मुलांना करायच्या किंवा शिकवण्याच्या पद्धती थोड्याफार वेगळ्या असतात. ओके, मग कसं असतं की कॉम्पिटिशनच्या इव्हेंटच्या अगोदर काही लोक 2-3 दिवस 0 कार्ब असतात. ओके, काही लोक कार्ब घेऊनच चालतात. आता मी खेळतो तो माझा वेट कॅटेगरी, आता सिंधुदुर्गात बघायला गेलं तर माझा मोठाच कॅटेगरी असतो, पण स्टेटला जाताना मला ग्रुप ऍडजस्ट करून जावं लागतं. बाबा 85 ला खेळतोय, मग तो ऍडजस्ट झाला पाहिजे, मग तेव्हा वेट कॅल्क्युलेशन घेऊन चालावं लागतं. मग डिस्ट्रिक्ट खेळताना ह्या गोष्टी तेवढ्या इम्पॉर्टंट नाही आहेत माझ्यासाठी. बरोबर. मग 2 दिवसाचं वॉटर कंट्रोल करा, 1 दिवस कार्ब बंद करा, 2 दिवस परत कार्ब लोड करा, असं शेड्यूल असतं. आदल्या दिवशी कसं काय असतं, म्हणजे विचार काय असतात, कॉम्पिटिशन आहे उद्या, बाबा झोप वगैरे व्यवस्थित लागते ना? कॉम्पिटिशनच्या आदल्या दिवशी झोप लागत नाही, कारण वॉटर बंद असतं ना. ओके, मग तळमळ चालू असते, झोप अशी तुम्हाला शांत येणार नाही तशी. ओके, मग कसं असतं की विचारते जाता आपली एक बॉडी बिल्डर म्हटल्यानंतर एक त्या सीझनची पूर्ण मेहनत असते ना. आपण काय एक्सपेक्ट करतो की उद्या माझी बॉडी चांगली लागली पाहिजे, तेच गोल डोक्यात असतात. बाकी असं वेगळं असं काही नाही. आणि फक्त की कसं की अंगात पाणी कमी असल्यामुळे ना थोडं चिडचिड पण माणसाच्या अंगात येतच. आपली एक नॅचरल गोष्ट आहे ना ती, आपण स्टॉप करतो ना. मग स्टेजवर ज्यावेळी जाता त्यावेळी इव्हेंट कोणकोणते, म्हणजे मला वगैरे माहिती आहे त्यातले काही ते पोजिंग वगैरे केलं जातं, ते एक माहिती आहे. एक सॉन्ग असतं त्यावर वेगवेगळे स्टेप, म्युझिकल पोज. ओके, मग त्याबद्दल थोडं सांगा की काय काय त्यामध्ये बघितलं जातं स्टेजवर. ओके, आता बॉडी बिल्डिंगचा पहिली पोजचं तुम्हाला सांगतो. 7 पोज कंपल्सरी असतात. 7 पोज मध्ये कसं असतं की 7 पैकी ज्याच्या जास्तीत जास्त पोज चांगला आहे त्यांना रँकिंग त्या हिशोबाने दिलं जातं. कोण कुठल्या पोज मध्ये चांगला आहे, मग त्या हिशोबाने रँकिंग असते ऍक्च्युली, त्या हिशोबाने रँक ठरते. आणि म्युझिकल पोजिंगचं कसं आहे, तुमच्या बॉडी दाखवण्यासोबत जी म्युझिकल तुम्ही सॉन्ग करतात त्याच्यासोबत तुमचे पोज मॅच करणं किंवा चांगल्या पोज हिट करणं, त्याच्यावर ते म्युझिकल सॉंगचं राऊंड असतं. त्याच्यासाठी एक स्पेसिफिक विनर असतो का? हो, मुलं तयारी करतात ना त्याच्यासाठी, त्या राऊंडसाठी स्पेशली तयारी करतात मुलं. आपल्याला ते जमत नाही ऍक्च्युली, तो आपला भाग नाही. डान्स आणि संदेश हे मुळात दोन्ही कन्सेप्ट वेगळे. आपण डान्स फक्त शिमग्याला करतो, पण आम्हाला बघायला आवडेल. नेक्स्ट येते काही वर्षात. आता कसं की ऑलमोस्ट आपण डिस्ट्रिक्टला खेळतोच, तिथे आपण ऑलमोस्ट टायटल विन होतो ना, त्याच्यामुळे त्या राऊंड मध्ये सहसा आपण भाग घेत नाही कधी. बरोबर. त्याची कॅटेगरी सेपरेटच असते. येस, म्युझिकल पोजचं कसं आहे, ऑल ओव्हर ग्रुप झालेत त्याच्यानंतर म्युझिकल पोजिंगचं राऊंड होतं, मग त्याच्यात मुलं नावं देतात. नंतर मग त्या लोकांना घेतात. ओव्हरऑल चॅम्पियन काढायच्या अगोदर त्या मुलांना घेतात स्टेजवरती आणि त्यांचं ते म्युझिकल राऊंड होतं पर्टिक्युलर एका. एवढ्या ज्या पोजेस ज्या घेतल्या जातात, 7 पोजेस, त्यातली तुमची आवडती पोज कुठची आहे? माझ्या सगळ्याच आवडत्या पोज आहेत.
असं पर्टिक्युलरली सिग्नेचर जास्त आवडणार. शोल्डर पोज ती ऑप्शनल पोज आहे, 7 पोजेस मध्ये नाहीये ती, ऑप्शनल पोज आहे. शोल्डर मोस्ट मस्क्युलर ज्याला बोलतो आपण, ती माझी सगळ्यात आवडती पोज. एखादा फोटो आपण इथे येस शोल्डर पोज. येस. ओके. तर कॉम्पिटिशन ज्यावेळी होतात, काही विनर होतात, काही जणांना त्यावेळी विनिंग मिळत नाही, मग त्यावेळी मेंटॅलिटी जी आहे ती कशी ठेवली जाते? मी तुम्हाला याच्याबद्दल माझं बेस्ट एक्झाम्पल देतो. बॉडी बिल्डिंग जर्नी 15-16 मध्ये चालू झाली माझी, पण खरा माझा गेम चेंज कधी झाला 16-17 पासून. 2016ला मी 16 जसं आपला फेज चालतो तसं 16 आणि 17, 16 एंडिंग आणि 17 स्टार्टिंग, या फेजमध्ये मी 4 टायटल सिंधुदुर्गात कमवली. पण त्याच्यानंतर मी स्टेटला रिप्रेझेंट करायचो. 2017ला जेव्हा स्टेटला जायचो ना, तेव्हा माझ्या कॅटेगरीमध्ये ना टॉप 25 मुलं आहे, तिथे पण मी टिकायचो नाही. कारण का आपण डिस्ट्रिक्ट खेळतो ना, इथला खेळ वेगळा आहे आणि स्टेटला येणाऱ्या मुलांचा खेळ वेगळा आहे. त्यांची मेंटॅलिटी वेगळी आहे, तयार करण्याची ताकद वेगळी त्यांची, म्हणजे ते एक वेगळाच गोल घेऊन येतात. मग मी काय करायचो, कारण का सिंधुदुर्गात मी तसा वरती मी जेव्हा तयारी करायचो खेळणार मी एकटाच, माझ्यासोबत डिस्ट्रिक्टमध्ये कोणीच मुलं नसायची. मग मी काय करायचो, माझा इव्हेंट्स, मी स्टेजवरनं खाली उतरलो, आपण नाही बसलो बाबा, टॉप 20 मध्ये पण बसत नाही, मग आपल्याला कळतं ना आपण कुठे आहोत. मग खाली उतरायचं, गपचूप टॅन फटाफट काढायचा आणि पूर्ण इव्हेंट चॅम्पियन ऑफ चॅम्पियन देईपर्यंत, म्हणजे माझा ग्रुप संपल्यानंतर 2.5 तासाचा पुढे किंवा 2 तासाचा इव्हेंट व्हायचा. स्टेटचे इव्हेंट मोठे असतात ना, मोठी कॅटेगरी असते, म्हणजे 100 kg पर्यंत पण असतं. मग ते इव्हेंट पूर्ण बघायचे. ओके. जोपर्यंत तुम्ही बघणार नाही वरच्या लेवलला जाऊन की काय आहे बॉडी बिल्डिंग, डिस्ट्रिक्टमध्ये राहून तुम्ही 1-2 स्पर्धा खेळणार आणि हवा करणार, ती बॉडी बिल्डिंग नाही. तिथे तुमची शो शायनिंग झाली. खरी बॉडी बिल्डिंग कुठे आहे? तुम्ही जा ना वरच्या लेवलला, एवढा तुम्ही खर्च करणार आहे. बॉडी बिल्डिंग म्हणजे लास्ट टाइम बोललो ना, हत्ती पाळण्यासारखाच हा खेळ आहे, साधा खेळ नाहीये अदर खेळांचा. ह्याच्यात तुम्हाला सगळंच आहे, न्यूट्रिशन आहे, ओके, म्हणजे तुमचं डाएटच्या गोष्टी आहेत. मग ह्या गोष्टी तुम्ही एवढ्या 1-2 वर्ष कंटिन्यू मेहनत घेता आणि तयारी करता, मग तुम्ही वरच्या लेवलला खेळलं पाहिजे. त्याच्यातच तुम्हाला कळणार आहे तुम्ही कुठे आहेत कुठे नाही आहेत. मग मी 2016, 17, 17, 18 पर्यंत खेळलो आणि 18-19 पासून मी जेव्हा स्टेटला जायला लागलो ना, तेव्हा कधीच मी मेडल घेतल्याशिवाय रिकामी नाही आलो. कारण का माझे गोल बदलले होते. बरोबर. मी गेम समजून घेतला, बाबा ह्या मुलांमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. फायनान्शियली आम्ही मध्यमवर्गीय, त्याच्यामुळे कोणाचा सपोर्ट असा नाही होता ह्या गेमला. म्हणजे घरातनं माझे बेस्ट काय की तू कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत. जे मनोबल पाहिजे ते माझ्या घरातून होतं, पण फायनान्शियली कमी नसल्यामुळे आता काही लोकांना वाटतं संदेशचं जेनेटिक खूप चांगलं आहे, जसं मी मगाशी बोललोय तसं. जेनेटिक चांगलं आहे म्हणून झालं नाही, पुन्हा तुम्हाला ती मेहनत पण घ्यायची आहे. मेहनत घेतल्याशिवाय तुम्हाला कुठलीही गोष्ट सहजासहजी भेटणार नाही आणि सहजासहजी भेटलेल्या गोष्टीची किंमत राहत नाही. तर मी त्या गोष्टीवरती मेहनत घेतली. आता मला समजलं बाबा बॉडी बिल्डिंग म्हणजे मोस्ट ऑफ अप्पर बॉडी सगळीच मुलं बनवतात, पण जेव्हा स्टेटला वगैरे खेळलो तेव्हा कळलं की लोअरला काय डिमांड आहे किंवा कशा पद्धतीने मार्किंग होते. मग मी त्या म्हणजे ज्या गोष्टी वीक होत्या किंवा ज्या गोष्टी लोक बनवायला मागे हटतात जास्त मेहनतीच्या, मी त्याच्यावरती काम करायला चालू केलं. मी असं म्हणत नाही की सगळे पूर्ण म्हणजे एखादा बॉडी बिल्डर म्हणजे पूर्णपणे रेडीच असतो. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कमी जास्त असतं, पण आपण त्याच्यातूनच शिकायचं आहे ना. मग मी डिस्ट्रिक्टमधनं स्टेटला गेलो, नॅशनलला पण खेळलोय, तिथनं मी ह्या बऱ्याचशा गोष्टी खेळलो. आणि आपण जेव्हा खेळतो, चांगल्या चांगल्या मुलांना भेटतो, तेव्हा ह्या आपल्या गोष्टी लक्षात येतात की आपल्याला इथे खेळायचं आहे तर आपल्यात काय चेंजेस करायचे. आणि तुम्ही वरच्या लेवलला खेळायला लागलात एकदा की तुम्हाला डिस्ट्रिक्टचा विचार करायची गरज नाही, कारण का तुमचे गोल बदललेले आहेत, तुमचे अम्बिशन बदललेले आहेत, तेव्हा तुम्हाला डिस्ट्रिक्टचा विचार करायची गरजच नाही. हे तुमच्यासाठी इझी टू होऊन जातं. मग खूप महत्वाचा आणि सुंदर पॉइंट तुम्ही सांगितलेला आहे. म्हणजे कॉम्पिटिशन खेळताना किंवा विनिंग जर झालं नाही तर त्यावेळी कसं राहायचं. म्हणजे तुम्ही जे सांगितलं की तुम्ही त्यानंतर सगळं तुमचं जे आहे ते गेटअप क्लीन करून तुम्ही ते कॉम्पिटिशन बघायचं की बाबा निराश होऊन घरी जाणं असं नाही. इव्हेंट आणि बघितल्याशिवाय कळणारच कसं आहे, आपण त्याच्यातनं तर शिकणार आहोत ना. आता एखाद्या चांगल्या असोसिएशनचा एक स्टेट लेवल इव्हेंट म्हणजे ना जवळपास 200-250 मुलं असतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 250 मुलांमध्ये तुमच्या ग्रुपमध्ये 40 मुलं राज्यभरात नाहीत आणि त्याच्यामध्ये तुम्ही टॉप 5 मध्ये येते, म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे ती आपल्या सिंधुदुर्गासाठी. म्हणजे ह्याच्यातनंच आपण शिकायचंय. तुम्ही स्टेटला रिप्रेझेंटर करा, या ना, खेळा. खेळणार तेव्हाच कळणार ना. एवढी मेहनत करणार, 1-2 इव्हेंट खेळणार, तुम्ही हवाबाजी करणार, निघून जाणार, काय अर्थ आहे त्याला. तो गेम अदर खेळासारखा नाही. हार्डली डेडिकेशन करायचंय तुम्हाला, म्हणजे राहायचंच आहे त्याच्यासाठी. सीझनला तयारी केली ना, शेवटपर्यंत खेळा.
एक ठराविक एक 8-10 स्पर्धा, एक डिस्ट्रिक्टमध्ये 4-5 आपल्याकडे होतात, त्या एक पूर्ण खेळा. स्टेटच्या 4-5 स्पर्धा तरी खेळल्यानंतरच कळणार आहे. आणि बॉडी बिल्डर जेवढा स्पर्धा खेळणार तेवढ्या चांगला. म्हणजे माझं एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो, जेव्हा आपण स्पर्धा खेळत जातो ना, तेव्हाची बॉडीची ओव्हरऑल कंडिशन पण बदलत जाते. बरोबर. ग्रो अप होत जाते बॉडी. बरोबर. मेंटॅलिटी मॅटर. येस. आणि नॅचरल आणि स्टेरॉइड, स्टेरॉइड यूज करतात. येस. त्याच्याबद्दल काय सांगाल? आता नॅचरल बॉडी बिल्डिंग वेगळी असते आणि स्टेरॉइड वाले यूज करायला काही मध्ये परवानगी असते का? आता कसं, एक सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला. एनहान्स बॉडी बिल्डिंग आता सगळ्या ठिकाणीच आहे. नॅचरल बॉडी बिल्डिंग मध्ये पण आता ज्या ठिकाणी जी काही असोसिएशन आहेत तिथे जर प्रॉपर चेकिंग वगैरे होत असेल, म्हणजे तसे जर नॅचरलचे इव्हेंट झाले तर त्यांचं 3 days बेसिस माझ्या हिशोबाने काहीतरी त्यांचं होतं सगळं. म्हणजे युरिन वगैरे घेऊन ते सगळं चेक करतात तुमच्यात. त्याच्यात जर प्रॉपरली असेल तर, म्हणजे खरोखर ते नॅचरल गेमला सपोर्ट करत असतील, चांगलं कुठलं असोसिएशन असेल तर तिथे त्यांचा 3 दिवसाचा किंवा 2 दिवसाचा इव्हेंट चालतो. ते सगळं तुमचं चेकअप करतात, मेडिकल रिपोर्ट येतात, त्याच्यामध्ये काय भेटत नाही मग, किंवा भेटलं तर एखाद्या मुलाला ते ज्याच्यामध्ये भेटेल त्याला बाहेर करतात. पण तो गेम समजून घेतला पाहिजे. याच्यात खूप सारे मिसकन्सेप्ट आहेत मुलांचे. काही लोकांना वाटतं की इंजेक्टेबल म्हणजेच सगळं एनहान्स आहे, ओरल म्हणजे एनहान्स नाहीये. तर बाबांनो, कुठे पण कोचिंग करता येते ते चांगली कोचिंग घ्या, शिका चांगल्या महत्वाच्या गोष्टी. जसं आपल्याला बोललो मी सुरुवातीला, ह्याच्यामागे सायन्स आहे. ओके. आणि एनहान्स हा वाईट गोष्ट नाहीये, किंवा ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणीच आहे. बॉडी बिल्डिंग हा तुम्हाला गेम थोडाफार साईड इफेक्ट देणारच आहे. असं नाही मी बोलत की बाबा पूर्णपणे बरोबरच आहे, पण हा सायन्स आहे. त्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी रिकव्हर पण होतात, पण ते तुम्हाला शिकायचं आहे, चांगला गायडन्स घ्यायचा आहे. आता मी बोललो ना, 5 वर्ष मी कंटिन्यू खेळलोय, कुठल्या बेसवरती खेळलोय, काहीतरी आहे ना, शिकतो ना आपण, त्या गोष्टी करायच्या आहेत. 5 वर्षानंतर, आता मी 2 वर्षानंतर माझा ब्रेक झाला, त्याच्यानंतर मी यंदा परत चांगली तयारी केली. तर तुम्ही ज्या कोणाकडनं, कोचकडनं, बाबा जो कोण चांगला तुमचा कोच हायर करणार आहे त्याच्याकडनं गायडन्स तुम्हाला काय भेटतो, किंवा तुम्ही काय शिकताय, तुमचा काय प्रवास कसा आहे, तो खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये. म्हणजे ह्याच्यामध्ये वाहून जायचं नाहीये, ते समजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी. बरोबर. म्हणजे त्याचे होणारे परिणाम किंवा ऍक्च्युअली त्याचा इफेक्ट बॉडीवर होणार की नाही, तसं ते आपण समजून. इफेक्ट होतोच, पण काय कमी बोललो ना, आहारी जाणं हा गोष्ट वेगळी आहे ना. परत मार्केटमध्ये कसं आहे माहिती, आता सांगायच्या गोष्टी नाही, जिथे ओरिजिनल आहे तिथे डुप्लिकेट पण आहे. गडबड. येस. मग ह्याच गोष्टी समजून, म्हणून बोललो ना, जो कोणी माणूस निवडाल तो बाबा व्यवस्थित निवडा. बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनच्या वेळी, म्हणजे अगोदर प्रिपरेशनला आठवडाभर किंवा 15 दिवस अगोदर काही तुमच्या वर्कआउट मध्ये चेंजेस असतो का? वर्कआउट मध्ये चेंजेस म्हणजे जसं बोललो की बाबा ह्याच्यामध्ये कोच डिसाईड करतो. काही लोक शेवटच्या वीक पर्यंत, म्हणजे लास्ट वीक सोडला तर हेवियर पर्यंत जातात. काही लोक बाबा हाय रेप, म्हणजे रेपिटेशन जास्त मारतात लो वेट ठेवून. म्हणजे तुमच्या बॉडीची कॅपॅसिटी काय त्याच्यावरती डिपेंड आहे. तुमची ताकदच पुरत नाहीये तर तुम्ही वेट मारू शकत नाही ना. मग अशा वेळी लोक हाय रेप कडे मूव्ह करतात. रेपिटेशन जास्त मारा लोअर वेट ठेवून असं. तुमची जी तुम्ही बोललात की 2015-16 मध्ये जे प्रिपरेशन चालू त्याच्यामध्ये काही किस्से किंवा एखादे प्रसंग घडलेले? एक सुंदर किस्सा आहे माझ्या आयुष्यातला. जसं बोललो की बॉडी बिल्डिंग 14-15 पासून माझी स्टार्ट झाली. पहिली मी 2 इव्हेंट 14-15 म्हणजे 15च्या एंडिंगला खेळलोय मी. पण 2015 मध्ये 2 स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय मला 3rd प्लेस लागला. त्याच्यानंतर माझे सगळ्यात पहिले कोच अविनाश हिरोजी, आपल्या वेंगुर्ल्यातले, जसं मी लास्ट पॉडकास्ट मध्ये आपल्याला बोललो होतो, ओढावडे गावचे, ते मला बोलले त्या वर्षी स्पर्धा खेळून झाल्यानंतर, राजा तुझं जर पहिल्या 2 स्पर्धांमध्ये जर 3रा प्लेस लागू शकतो तर आपण यंदा टायटलची तयारी करूया. आपण त्या हिशोबाने आम्ही सगळं प्लॅनिंग चालू केलं, सगळं चालू केलं आणि मला वाटतं मी कटिंग चालू करणार एका आठवड्यानंतर. म्हणजे आज गेनिंगचा काहीतरी माझा लास्ट सेशन होता, लेगचा वर्कआउट होता माझा. मला 100% माझ्या डोक्यामध्ये बसलेला आहे तो विषय. आणि डेंग्यूची जोरदार साथ होती तेव्हा, आणि मी फार्मसीमध्ये कामाला होतो तेव्हा, मर्चंट एक्सपोर्टमध्ये. आणि माझं असं गोडाऊन व्हिजिट वगैरे FDA रिलेटेड खूप इकडे तिकडे फिरणं व्हायचं. तर झालं कसं की तो माझा शेवटचा सेशन झाला आणि मी घरी आलो तर मला डोळ्यातनं पाणी वगैरे यायला लागलं आणि ताप आला आणि मोशन व्हायला लागलं. मग बहीण, आणि तेव्हा बहिणीच्या बाजूलाच राहायचो, मग बहीण बोलली आता लगेच आपण जाऊया. मग विरारला राहायचो तेव्हा. गेलो हॉस्पिटलमध्ये, डॉक्टर बोलले, मेडिसिन दिले, इंजेक्शन दिले, पण ते बोललेत की डेंग्यूचं
सिम्पटम्स दिसत आहेत म्हणून, जर जास्त झालं तर मग घेऊन या परत, मग ऍडमिट करूया म्हणून. मग इंजेक्शन दिल्यामुळे ते अँटीबायोटिक होतं ना, तेवढ्यापुरती थोडं बरं वाटलं. घरी आलो, डाळ भात जेवलं, चिकन होतं, चिकन खाल्लं आणि झोपलो. सकाळी 4:30 वाजता परत प्रॉब्लेम चालू झाले. आणि डेंग्यूमध्ये कसं व्हायचं, एखाद्याला वॉमिटिंगच व्हायची, एखाद्याला लूज मोशन व्हायचं. मला कसं की वॉमिटिंगचा वगैरे काही त्रास व्हायचा नाही, पण माझं तोंड आलं होतं आणि मला मोशन व्हायचं कंटिन्यू. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, तेव्हा पूर्ण मार्केटमध्ये त्या वर्षी हवा होती बऱ्यापैकी, की सिंधुदुर्गात कोणतरी एक नवीन पोरगा येतोय तयारी करून, जबरदस्त गेन केली. म्हणजे तेव्हा मी, म्हणजे माझ्या पहिल्या चांगल्या प्रेमला मी 97 किलो वजन ह्यूज झालं होतं तेव्हाच्या हिशोबाने भरपूर. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो मी. बॉडी प्रचंड मोठी असल्यामुळे ना, दिवसाला 14 सलाईन लावायचे मला. 14 IV म्हणजे इंट्राव्हेनस मला 14 लावायचे. आणि एका आठवड्यानंतर मला, कारण का पोटात काही जात नव्हतं माझ्या, टिकायचं नाही ना, मी खायला पण बघायचो नाही. मग पूर्ण सलाईनवरच ठेवलं होतं मला. एक आठवड्यानंतर रिकव्हरी झाली, मला सोडलं. बिलीव्ह करणार नाही तुम्ही, मी 97 वरनं घरी आलो तेव्हा म्हणजे वजन केलं तेव्हा फक्त 73 किलो माझं वजन. 97 वरून डायरेक्टली 73, म्हणजे पूर्ण म्हणजे निघूनच गेलं होतं सगळं त्याच्यातनं. डेंग्यूने पूर्ण ऑलमोस्ट संपवलं होतं मला. मग त्याच्यात झालं कसं की एक आठवडा घरी रिकव्हरीसाठी गेलो, कारण खाणं वगैरे एकदम साधं ठेवायला सांगितलं डॉक्टरने. ओके. त्याच्यानंतर माझे म्हणजे जे कोच अविनाश सरांसोबत एक कोच होते माझे मुंबईतले, त्यांना मी 15 दिवस रिपोर्ट नाही केला, त्याच्यामुळे त्यांनी मला फोन केला, अरे बाबा आहेस कुठे तू, 15 दिवसापासून तुझं काहीच नाही, कसं नाही. म्हणजे मग त्यांना सगळा इन्सिडेंट सांगितला, असं असं झालंय म्हणून सर माझ्यासोबत. तरी बोलले, बाबा मला तू कळवलं पण नाही. बोललो काय कळवणार तुम्हाला, बोललो 8 दिवस तर मी हॉस्पिटलमध्येच होतो. मग त्यांनी मला रिपोर्ट करायला सांगितले एका आठवड्यानंतर, पुढच्या म्हणजे 15 दिवसानंतर माझे रिपोर्ट आले. रिपोर्ट आल्यानंतर रिपोर्ट नॉर्मल आले. नंतर त्यांनी मला बोलून घेतलं मुंबईला, आपल्या इथे विरारलाच राहायचो. मग गेलो मी त्यांच्याकडे आणि त्यांनी मला बॉडी बिल्डिंग रिलेटेड रिकव्हरी म्हणजे फ्यूल सगळं जे लागणार आहे मला रिकव्हरीसाठी डाएट सेट करून दिला आणि फ्यूल दिलं सगळं, ज्याने म्हणजे पूर्ण बघायला गेलं ते अमिनोज, बॉडीसाठी अमिनोज असतात, ज्याने माझी रिकव्हरी जबरदस्त होणार. पिण्यातनं अमिनोज, खाण्यातनं अमिनोज, असे अमिनो भरपूर सारे मला ठेवले होते. आणि ते मला त्यांनी दिले आणि ते बोलले स्लोली आता वर्कआउट चालू कर आणि स्लोली चिकन वगैरे परत चालू कर. म्हणजे जेव्हा चिकन वगैरे चालू केलं परत एवढ्या दिवसानंतर, म्हणजे 15 दिवसानंतर, पण ते डायजेस्ट होत नव्हतं. थोडा प्रॉब्लेम होत होता की मोशन वगैरे दिवसातनं 2-3 वेळा व्हायचंच. तरी पण जिमला अक्षरशः जायचो ना, डेंग्यूमुळे हाडं वगैरे वाचतात आपली. माझा रोशन म्हणून पार्टनर होता वर्कआउटचा, तो कोल्हापूरचा, रोशन नालावडे, तो विरारलाच असतो. तो मला सपोर्ट करायचा तेव्हा. मग कोविडमध्ये एक गोष्ट काय झाली होती, म्हणजे IV वर असल्यामुळे ना माझी बॉडी थोडी शार्प झाली होती. मी बारीक झालो होतो, 73 किलो वजन माझं तेवढंच मेंटेन होतं, पण बॉडी शार्प होत चालली होती माझी. आणि अविनाश सर ह्याच्यात मला येऊन खूप मोटिवेट करायचे. मी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा त्यांनी मला 2 राऊंड टाकली माझ्याकडे. नाही तू होशील, रिकव्हर करशील, तुम्हाला विश्वास आहे तुझ्यावरती. म्हणजे त्याने मला फुलफिल एकदम एनर्जेटिक करून ठेवलं होतं की तू हे करणार, मला विश्वास आहे तुझ्यावरती. आणि त्याच्यानंतर मी घरी आलो, म्हणजे मला हॉस्पिटलमधनं सोडलं, 15 दिवसाची रिकव्हरी माझी. त्याच्यानंतर ते परत मला भेटले, तू नाही संदेश तू होणार, तयारी वेळ आहे अजून. तसं बघायला गेलात ना तर 26 दिवसात माझी सिंधुदुर्गची तयारी होती. माझ्याकडे 26 दिवस होते तयारीसाठी. पण मी जसं आल्यानंतर 26 दिवस होते माझ्याकडे. मी चालू केला वर्कआउट, सगळं चालू केलं. अविनाश सर मला भेटायचे मध्ये येऊन आणि शेड्यूल सगळं बसवलं वर्कआउटचं. जसं बोललो ताकद कमी असल्यामुळे मी लो वेट्स आणि रिपिटेशन मारायचो थोडे. आणि रोशन बोलायला लागला, संदेश तुझ्या बॉडीमध्ये भरपूर सारे चेंजेस येतात, बॉडी डिप्लेटेड होत चालली आहे, तुझी कंडिशन येत चालली, तू बारीक झालास पण कंडिशन येत चालली आहे. आणि मग अविनाश सरांनी त्या स्पर्धेसाठी स्वतःचीच 4 व्हीलर काढली. आणि मी खूप बारीक झालो होतो. माझ्या भावाने वगैरे, मोठ्या समीर दादाने मला वगैरे तसं बघितलं नव्हतं कधी. आणि मी केस वगैरे एकदम 0 केले त्या इव्हेंटला जाताना. स्पर्धेच्या आदल्या दिवशी आम्ही निघालो, केस वगैरे 0 केले. तर सलून मध्ये बाहेर पडलो आणि दादा बोललो, अरे संदेश काय हालत झाली तुझी, कशाला जातो एवढे जीवाची हाल करून, म्हणजे नको खेळू, असं त्यांचं म्हणणं होतं. मी त्या वर्षी खर्च पण केला होता बऱ्यापैकी, म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा तेव्हाचा खर्च तो खूप मोठा होता. तर मी बोललो मागे हटायचं नाही, जे होईल ते होईल, जायचं खेळायचं. तेव्हा का अविनाश सरांनी माझी बॉडी वगैरे चेक केली नाही. दादा बोलला नको जाऊ, म्हणजे तू खराब झालास, मग तुझं त्याचं बोलण्याचा अर्थ काय की नाही जायचं, यंदा खेळू नको, स्टॉप कर म्हणून. तर मी बोललो नाही, मला जायचंय, खेळायचंय. बोललो ठीक आहे जा, बोलला. मग मधला भाऊ माझा सक्का अजू होता माझ्यासोबत, रोशन होता, अविनाश सर होते. आम्ही सगळे अविनाश सरांची 4 व्हीलर घेऊन स्पर्धेला आलो. सावंतवाडीत आलो, सावंतवाडीतून वेंगुर्ला डायरेक्ट त्यांच्या घरीच गेलो.
अजू आणि रोशन उतरले आणि मी आणि अविनाश सर त्यांच्या घरी गेलो तर त्यांनी मला ना म्हणजे घरात जाण्याच्या अगोदर अंगणात उभं केलं आणि बोलले कपडे काढ, मला बॉडी बघायची आता तुझी कंडिशन, कारण का मी नील होतो तेवढं, रात्री काय खाल्लंच नाही ना. सकाळी आम्हाला त्यांच्या घरी पोहोचायला 12 वाजले. तिथे बॉडी बघूनच ते मला बोलले, माझी मसल पूर्ण डिप्लेटेड गेले होते, टायटल सिंधुदुर्ग तूच मारणार. मला तिथे बोलले, मला बिलीव्ह होत नव्हतं ना, कारण काय आता समोरचा माणूसच सांगू शकतो, त्याने काहीतरी ऑब्झर्व केलं ना आपल्या शेवटीवर. ते बॉडी बिल्डर आहेत, त्यांना काहीतरी गोष्टी कळल्या असतील आणि त्यांनी सांगितलं टायटल तू मारणार आहेस म्हणून. आम्ही तेव्हा ही स्पर्धा सिंधुदुर्गची ही स्पर्धा फक्त मालवणला व्हायची, आता फिरती झालीये. मालवणला रामेश्वर मंदिराच्या इकडे व्हायची. मी तिथे गेलो, वडील आणि माझे येत होते. त्यांचा बॅड लक किती तो बघ, एक बॅड लक पण आहे, एक गुड लक पण आहे त्यांचा. बेळगावचा मोठा भाऊ अमित भाई 4 व्हीलर घेऊन येत होता. तिथे कुडाळच्या जरा पुढे येऊन त्यांची गाडीचं इंजिनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, गाडी बंद झाली. नशिबाने त्यांना रिक्षावाला तिथे कोणतरी भेटला. तो रिक्षावाल्याने विचारलं कुठे जायचं, मग त्यांनी सांगितलं असं असं स्पर्धा आहे, आमचा भाऊ तिथे खेळतोय, मग आम्हाला तिथे जायचं. रिक्षावाला घेऊन आला आणि ती मुवमेंट म्हणजे नाव जाहीर करतायत, यंदाचा सिंधुदुर्ग श्री विनर संदेश सावंत आणि मला ट्रॉफी देणार, ते लोक येऊन तिथे पोहोचले. सगळ्यांसाठी म्हणजे बांद्यातनं माझा सपोर्ट सिस्टीम तेव्हा पण, म्हणजे माझे मित्र निकटवर्तीय खूप सारे, फॅमिली मेंबर, अविनाश सरांच्या इथनं एक बोलू आपण मिनी बस भरून माणसं होती माझ्या सपोर्ट सिस्टीमला, विचार करू शकत नाही. आणि ते पहिलं टायटल मी एवढ्या 26 दिवसाच्या तयारीत मी केले आणि तिथनं मी ठरवलं की आता इथनं मागे नाही हटायचं. आपण एवढं केलंय की आपल्याला गाईड करणारी माणसं चांगली आहेत, सपोर्ट सिस्टीम आपली चांगली आहे, मग ह्या गेम मध्ये पुढे जायचं. आणि त्या वर्षी मी 4 टायटल मारली कंटिन्यू सिंधुदुर्गात. खूप महत्वाचा किस्सा माझ्या आयुष्याचा किस्सा आहे आणि खूप म्हणजे एवढे आयुष्यात चॅलेंज. आणि जसं बोललो तुम्हाला बघा की दादा बोलला की नको जाऊ, पण तदनंतर म्हणजे त्याने मला प्रत्येक वेळी ह्या गेमसाठी मदतच केली. आवर्जून माझ्या इव्हेंटला तो हजर राहायचा. कधी म्हणजे त्याला कळलं की नंतर म्हणजे आपण जेव्हा खेळतो, घरातल्यांसाठी गेम नवीन होता, त्यांनी कधी बघितलं नाही ना कसा काय गेम असतो, कशा पद्धतीने मार्किंग होतं. नंतर त्यांनी माझ्या थ्रू बघितलं हा गेम, त्यांना समजला थोडाफार की बाबा काय आहे. त्याच्यानंतर बाबा सगळे पॉझिटिव्हच. बरोबर. आता गेल्या वर्षी जी मी बोललो ना तयारी करत होती, तो पण बोललो म्हणजे त्याच्या मनात पण जोरदार तयारी कर यंदा, खूप चांगलं करायचं यंदा. म्हणजे घरात सपोर्टिंग सिस्टीम चांगली आहे थोडक्यात. घरातून असं काय किस्से असतात घरातल्या फॅमिली मेंबर्सचे? फॅमिली मेंबर म्हणजे मी काहीतरी वेगळं करतोय ना. माझे बाबा नेहमी मला बोलायचे की ते पण एक क्रीडाप्रेमीच आहेत. जसं लास्ट ब्रॉडकास्ट मध्ये मला वाटतं बोललोय आपण, ते कबड्डीचे ऍथलेट होते, म्हणजे रक्तातच असावं लागतं ते आपल्या. मग त्यांना ती चांगली म्हणजे भरपूर वेळ हळहळ लागलेली असायची माझ्या बाबतीत की माझा मुलगा एवढं काहीतरी करतोय आणि मी त्याला 1 रुपयाची मदत करू शकत नाही. मग मी त्यांना 10 वेळा बोलायचो, तुम्ही मला मेंटली सपोर्ट करताय ना, म्हणजे पूर्ण फॅमिली, आई माझ्यासाठी एवढं करते, माझं डाएटचं एवढं सगळं बघते, बोललो मला तुमच्याकडनं 1 रुपयाची अपेक्षा नाही, बोललो माझ्या पाठी कायमची अशीच उभी राहा. मग त्यांचं म्हणणं कायच असायचं की माणसाचं पेपरमध्ये 2च गोष्टींसाठी नाव येतं, एक चांगलं आणि वाईट. तू जे आहे ना आयुष्य सार्थकी लावलं माझ्यासाठी. त्यांनी ते कात्रण बनवून फाईल वगैरे घरी बनवून ठेवली. एका स्पर्धेची तेव्हा 4 पेपरमध्ये न्यूज यायची. मग ते 4 पेपर घेणं, त्याचे कापणं, म्हणजे किती भावना असतात त्याच्यामध्ये, विचार करू शकतो आपण. आणि फॅमिली माझ्या गेमसाठी जोडलेलीच ना. आता जसं बघू शकतो की आता म्हणजे बाबांनंतर माझे बॅकबोन आहेत, म्हणजे माझे 3 भाऊ आहेत, ओके, बहीण आहे, ओके. मेन सपोर्टिंग सिस्टीम आई. एक वेळ अशी पण होती माझ्याकडे पैसे नव्हते, जा 50,000 माझ्या अकाउंट मधले काढचं. जसं बोललो हा गेम आहे तो पैशाचा गेम नाहीये, पैसे घालायचा आहे, पण इनपुट तुमच्याकडे फक्त तुमचं नाव आणि फेम. ह्या ट्रॉफ्या जपून का ठेवायचं आहे, याच्यातनं पैसा तुमच्याकडे येणारा क्षुल्लक पैसा, पण राहणार शेवटी हेच आहे. मला सपोर्टिंग सिस्टीम खूप चांगली भेटली. म्हणजे आता तुम्हाला सांगतो की आता एक इव्हेंट घ्यायचा झाला तर ती 3 वर्ष आपण बांधल्यात स्पर्धा घेतो, लक्षात नाही. त्या स्पर्धेसाठी प्रत्येक कशा ना कशासाठी माझे फॅमिली मेंबर पण स्पॉन्सर असतात बऱ्यापैकी. एका ग्रुपचे पैसे ताईने दिले, किंवा मुलांसाठी गिफ्ट हॅम्पर माझा भाऊ देतो, किंवा ट्रॉफ्या माझा मोठा भाऊ स्पॉन्सर करतोय. म्हणजे ते माझ्या निगडीत जुडलेलेच आहेत खेळाशी. आपला संदेश काहीतरी करतोय, आपण त्याला कायमस्वरूपी उभं राहिले त्याच्यासोबत. देवाच्या दयेने मला बायको पण, म्हणजे बोलतात ना एक स्पिरिट लागतं, कोणाला तरी वर न्यायचं लागेल तर ती म्हणजे तशाच पद्धतीची माझी बायको आहे की तू कर, आपल्याला करायचंय काहीतरी. आणि ह्या गेमची आवड आहे तिला. पार्टनर पण येस खूप. देवाच्या दयेने मला ती पण तशी भेटली.
आणि म्हणजे बोलतात ना, ह्या गोष्टी आपल्या नशिबात पण असाव्या लागतात. ते नशिबात होती म्हणून, कारण का हा गेम आहे ना, आपण खेळतो पण आपण त्रास खूप जणांना देतो आणि मेन आपल्या फॅमिलीमध्ये. म्हणजे ती सहनशक्ती त्यांच्याकडे आहे हीच मोठी गोष्ट आहे. बॉडी बिल्डर जेव्हा म्हणजे ऑन प्रेपला जेव्हा असतो शेवटच्या फेजमध्ये 1 आठवडा 8 दिवस ना, तेव्हा म्हणजे समोरच्याचा त्रास सहन करणं हीच मोठी गोष्ट आहे. बरोबर. ते लोक ते करतात माझ्यासाठी, माझा गेम समजतात. सपोर्टिंग सिस्टीम माझ्या घरातनं खूप जबरदस्त आहे. माझे 2 फॅमिली आहेत. जसं मी तुम्हाला बोललो की माझी घरची एक फॅमिली, तसंच माझा बाहेरची सपोर्टिंग सिस्टीम, माझे मित्रपरिवार आहेत, निकटवर्तीय आहेत. म्हणजे नावं सांगू शकत नाही, एवढी माणसं माझ्याशी जुडलेली आहेत. मग जे आहे ते सगळं आपलंच आहेत आणि आपण चांगलंच करतोय, चांगलंच कमवतोय, त्याच्यामुळे आपल्याशी लोक पण चांगलीच जुडलेली आहेत. आता हे बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन जे होतात त्याच्यामध्ये असोसिएशन वगैरे सांगताय. हा, महत्वाचा पॉइंट आहे आपला. तर आता तुम्हाला सांगतो की मी मगाशी जसं बोललो की आपण आता डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याकडे एक असोसिएशन चालतंय, कदम असोसिएशन. ओके, पण पुढे स्कोप नाहीये, म्हणजे स्टेटला पाहिजे तेवढे इव्हेंट होत नाही किंवा नॅशनल इव्हेंट होत नाहीये. मग त्याचा पर्यायी मार्ग काय आहे? आता मी तर यंदा तयारी केली आहे, डिस्ट्रिक्टचे 4 इव्हेंट खेळून मी शांत राहू का? त्याच्यासाठी मी तयारी केली आहे का? तर नाही, मला माझा प्रेझेंट करायचे आहे, मला पुढे जायचंय किंवा मला इव्हेंट खेळायचे आहेत. मग आपल्याकडे पर्याय नसतो आणि म्हणजे आमच्या असोसिएशनकडे ना ही बांधिलकी नव्हती की तुम्ही आमच्याकडेच खेळा, डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याकडे खेळा, तुम्ही वर कुठले इव्हेंट लागतात तिकडे तुम्ही खेळा म्हणून. आता मग जेव्हा ऑब्जेक्शन येते तेव्हा कुठेतरी स्टॉप करावं लागतं. मग यंदा मी 2-3 असोसिएशनला खेळलो, कारण का पर्यायच नव्हता ना, डिस्ट्रिक्टकडनं कुठली टीम नाही आपली. ओके, मग सगळीकडे खेळायचं, जिथे ऑब्जेक्शन येईल तेव्हा बघायचं आणि काय करूच शकत नाही. 2020 पर्यंत मी पाटरीला खेळायचो, पण आता डिस्ट्रिक्टला पाटराचे इव्हेंटच नाहीत, म्हणजे IBBFचे इव्हेंटच नाही, चेतन पाटरे असोसिएशनचे जर इव्हेंटच नाही तर आपण खेळणार कुठे? मग पुढे स्कोप काय? आता इथनं खेळलो कदमला आणि तिथे घेऊन पाटरीला गेलो आणि तिथे ऑब्जेक्शन झालं तर मग ह्या गोष्टी होऊ शकतात ना. बोललो की स्टेटला खेळायचं, कुठले भेटतील ते इव्हेंट, पुढे व्हायचं. मग यंदा मी 2-3 ठिकाणी खेळलोय. ओके, मग त्याच्यात झालं कसं की मी एक ॲमेच्युअरचं जसं बोललो, आता हे महाराष्ट्रशी ज्या असोसिएशनचं मी टायटल विन झालं ॲमेच्युअरवाल्यांचं, मग आपलं असोसिएशन आणि ॲमेच्युअर असोसिएशन हे मर्ज झाले यंदा नॅशनल लेवलला. ओके, ह्याची खबरबात कदाचित त्या असोसिएशनवाल्यांना होती, म्हणजे ॲमेच्युअरच्या त्यांनी एक इव्हेंट होता त्यांचा काहीतरी, त्या ठिकाणी ती अनाउन्समेंट केली होती, पण आमच्यापर्यंत ही बातमी नव्हतीच ना. त्याच्यामुळे त्यांची एक अलिबाग लायन्स कप ही स्पर्धा झाली, त्या स्पर्धेला मी खेळलो आणि त्या स्पर्धेला खेळल्यानंतर मी अजून एक स्पर्धा खेळलो दुसऱ्या असोसिएशनची. मग त्याच्यानंतर माझा बवाल चालू झाला नावाचा की हा तर सगळीकडेच खेळतोय म्हणून. पण मी बोललो तसं आम्हाला अलाउकेशन नको नाही होतं ना, इकडेच खेळा, तिकडेच खेळू नका, इथेच खेळलं पाहिजे. किंवा आम्हाला कोणीतरी सांगेल बाबा अशा झाल्यात म्हणून, हे असं मर्ज झालंय, तेव्हाच आम्ही खेळणार आहोत ना, किंवा स्टॉप करणार आहोत. मग त्या इव्हेंटच्या नंतर मी दुसऱ्या स्टेशनला खेळल्यानंतर मला सांगितलं गेलं की बाबा नाही, आता आपण असं मर्ज झालो किंवा तुम्हाला स्पर्धा भेटणार आहेत. आमचा हेतू काय? आम्हाला स्पर्धा भेटल्या पाहिजे खेळायला. एक बॉडी बिल्डर म्हणजे कधी सॅटिस्फाईड जेव्हा तुम्ही तयारी करणार. ओके, मी जसं बोललो 22 पासून मी प्लॅन करतो यंदा खेळायचं आणि मला जर 2 स्पर्धा खेळून मी कुठे शांत राहणार? मग माझं ठरवून होतं यंदा मी फुल ऑफ फेसने इव्हेंट मला खेळायचे. जसं आमच्या असोसिएशनच्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला कळवण्यात आलं की आता तुम्ही दुसरीकडे खेळायचं नाही, तेव्हा आम्ही अदर असोसिएशनला खेळायचं स्टॉप झालं. पण आता माझ्या असोसिएशनचे काही प्रॉब्लेम आहेत तर ते मला माझ्या असोसिएशन सोबत डिस्कस केले पाहिजे. जसे मला होते ते मी डिस्कस केले, बाबा कसं काय आहे तुमचं, जर आम्हाला समजवा, आम्हाला माहित नाही तुम्ही काय केलंय, कसं कोलॅबरेशन केलंय म्हणून, जेणेकरून आम्हाला प्रॉब्लेम व्हायला नको. तर ॲमेच्युअरमध्ये बरीचशी मिसअंडरस्टँडिंग होती मुलांमुळे, म्हणजे मुलांमध्ये बाबा की बाहेरची मुलं आली खेळून गेली. महाराष्ट्राच्या वेळी बरीच म्हणजे थोडी मिसकम्युनिकेशन झालं याच्यामध्ये. मुलांना वाटलं की दुसऱ्याला दिलं, काही लोकांना तर असं वाटतंय की बाबा हे आपण विकतच घेतलंय की काय. तर विकतच घ्यायचंय तर मग एवढं करायचंच कशाला आहे? मग न करता पण मिळू शकतो. आणि विकत घ्यायचं असेल तर मग 8 वर्ष कशाला? म्हणजे एक काहीतरी गोल असतो आपलं, त्याच्या मागे सातत्याने प्रयत्न करायचा आहे. तर ह्याच्या मागे मुलांनी पण समजून घ्यायचं आहे, बाबा समोरचा खेळाडू कुठनं आलाय, बरोबर, त्याची मेहनत किती वर्षाची आहे. फक्त असोसिएशन बोलून चालणार नाही, की म्हणजे असोसिएशनला दोषी धरून चालणार नाही
की त्या तुम्ही मुलांची म्हणजे काय आहे बाबा ह्याच्यात प्रॉब्लेम काय आहे, तुमच्या असोसिएशनचे प्रॉब्लेम आहे तर तुम्ही तुमच्या असोसिएशनशी बोलून ते सॉर्ट आउट करा पहिली, मग तुम्हाला कळणार आहे. कुणाला तुम्ही ब्लेम करू शकत नाही की बाबा म्हणजे जर प्रॉब्लेम आहे तर तुमची जवळची माणसं असते त्याच्याशी बोला किंवा ते प्रॉब्लेम शेअर करा. असे यंदा पण बरेच सारे किस्से माझ्यासोबत झाले, पण माझं कसं आहे की जे चांगलं ते घ्या, वाईट ते सोडून द्या, त्याच्यातनं आपण पुढे जाणार आहोत. म्हणजे ऐकलं, आपल्याला आपला गोल आहे आणि आपण ठरवलेलं आहे आपल्याला काय करायचं. दुनिया बोलत राहणार. आता कसं आहे सांगतो तुम्हाला, 100 माणसं असतील, 100 मधली 90 तुम्हाला खेचणारी असतील, पण 10 जण असतील ना, ते तुम्हाला वर नेण्यासाठी प्रयत्न करत असतील की आपला माणूस वर गेला पाहिजे. मग ती 10 माणसं आहेत तुमच्या हक्काची आहेत हे समजून घ्या, आणि ती 10 माणसं तुमच्यासाठी खूप जवळची आहेत. मग त्यांना सोडलं नाही पाहिजे, ह्या गोष्टी समजून घ्यायचं. लोक काय तुमचे पाय ओढायला बसलेलेच आहेत, त्याच्यासाठी आपण काय करू शकत ना. तर हे असोसिएशनचे किस्से असे आहेत. यंदा ते बऱ्याच गोष्टी म्हणजे थोडं मिसकम्युनिकेशन झालंय. ते आमच्यापर्यंत ही गोष्ट लेट आली की बाबा असं मर्ज झालंय म्हणून. आम्हाला जर सुरुवातीला सांगितलं असतं, त्यांच्या स्टेट लेवलचे इव्हेंट वगैरे आम्ही खूप मॅटर. येस 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 म्हणजे त्या गोष्टी वेळेवर पण तुमच्या कानावर आल्या पाहिजेत ना. बरोबर. ओके. आणि शेवटी मॅटर काय करतं, तुमचं डिस्ट्रिक्टच. डिस्ट्रिक्टला कुठलं असोसिएशन आहे, कुठे जास्त स्पर्धा होणार आहेत, तिथे तुम्ही खेळणार आहात. बरोबर. असोसिएशन कंपल्सरी, असोसिएशन थ्रूच खेळावं लागतं. तुम्ही स्पर्धा खेळणार कुठल्या, प्रायव्हेट इव्हेंट खेळू शकता. प्रायव्हेट इव्हेंट खेळल्यानंतर तुम्हाला कुठे दुसरीकडे खेळायला देत नाही. मग तुम्हाला एका ठिकाणी काहीतरी अचीव्ह करायचे. आता हे महाराष्ट्राशी जे आपण किताब पटकावलं तो असोसिएशन थ्रूच आहेत ना. ओके. आता तुमचं पुढचं विजन कसं आहे? पुढचं विजन चांगलंच आहे की आता बोललो ना, आता एक कुठचे कॉम्पिटिशन खेळायचे. येस येस, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. आता झालंय कसं की सिंधुदुर्गात आता ऑलमोस्ट 18-19 टायटल मी विन केली. ओके. म्हणजे जिंकण्यासारखं असं काय शिल्लक ठेवलं नाहीये, पण लोकांचा एक हेतू असतो किंवा एक गोल असतो की आता ह्याने कुठेतरी स्टॉप केलं पाहिजे. तर मी स्टॉप करणार आहे, पण माझे काही महत्वाचे गोल आहेत त्याच्यामध्ये, ते पण लोकांनी समजून घ्यायचे. ते नंतर सांगतो, पण स्टॉप कशा पद्धतीने करणार आहे ते सांगतो. आता मी डिस्ट्रिक्टमध्ये, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धा खेळणार नाहीये. म्हणजे हे जे माझे चाहते वर्ग आहेत त्यांना पण ह्या गोष्टी बघू देच. त्याच्यासोबत ज्या लोकांमध्ये हे मिसकम्युनिकेशन होतं की किंवा त्यांना शंका होती की ह्याने बाबा आता स्टॉप केलं पाहिजे, तर तुमच्यासाठी एक खूप चांगली गोष्ट आहे. संदेश याच्या पुढे डिस्ट्रिक्ट लेवल इव्हेंट सिंधुदुर्गात खेळणार नाहीये. जर मी तयारीत आहे आणि एखादा आयोजक मला आवर्जून बोलवतोय की बाबा संदेश बाबा तू आमच्याकडे स्पर्धा खेळली पाहिजे, ती स्पर्धा मी फक्त खेळणार आहे. अदरवाईज मी सिंधुदुर्गात ह्याच्या पुढे जिल्हास्तरीय स्पर्धा खेळणार नाही. हे अतुल आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी आपला चाहता वर्ग आहेत किंवा आपला पॉडकास्ट जेवढे पण लोक बघणार आहेत त्यांना सांगू इच्छितो. त्याचप्रमाणे मी एखाद्या वेळी तयारीत आहे आणि सिंधुदुर्ग राज्यस्तरीय किंवा देवाच्या देणे एखादा नॅशनल गेम झाला इथे, तर मी तो खेळेन. किंवा जसं बोललो तसं मला जर कोणीतरी आवर्जून बोलवतं की बाबा तुम्ही या आणि आमची स्पर्धा खेळा, आमच्यासाठी खूप अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्ही खेळला, तर आपण तो इव्हेंट नक्कीच खेळू. त्याचप्रमाणे जसं मी बोललोय की लोकांमध्ये मिसकम्युनिकेशन आहे किंवा लोकांना असं वाटतंय की बाबा आता डिस्ट्रिक्टमध्ये स्टॉप केलं पाहिजे. आता मी स्टॉप करणार हे तर 100% कन्फर्मच झाले जसं मी सांगितलंय. पण लोकांनी एक गोष्ट समजून घ्यायची आहे, मी जे आता लेवलला आहे ती लेवल मला कोणी दिली नाहीये, ती मी बनवली आहे स्वतःच्या मेहनतीने. त्याच्यामुळे साधा मार्ग तुम्ही शोधू नका. एक स्पर्धा म्हटल्यानंतर त्या स्टेजवरती 10 स्पर्धक असतील किंवा 50 स्पर्धक असतील, त्यांना हरवूनच तुम्हाला पुढे जायचंय. तर ती स्पर्धा, नाही तर स्पर्धा कशाला बोलू आपल्याला, बरोबर ना. स्पर्धा का बोलतात की एवढ्या स्पर्धकामध्ये जेव्हा चुरस होऊन जेव्हा तुम्ही ती विन करणार तेव्हा ती तुम्ही स्पर्धा जिंकली. तर तशी बघायला गेलं तर माझ्या दृष्टीने ती चांगलीच गोष्ट आहे. ओके. बोलतो विजेता मी असताना ह्या सगळ्या गोष्टीमधनं मी बाहेर पडतोय, म्हणजे अपराजित मी बाहेर पडतोय. एका दृष्टीने चांगलीच गोष्ट आहे ती. पण लोकांना ते सांगू इच्छितो की आता मुंबई सारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही जा आणि गेम बघा बॉडी बिल्डिंगचा काय आहे तो. एशिया वर्ल्ड खेळलेली माणसं डिस्ट्रिक्टचे जिल्हास्तरीय 30-30, 25-25 जेवढे इव्हेंट लागतात तेवढे सगळे खेळतात. अरे आपल्याकडे स्पर्धा भरतातच 4 आणि त्याच्यात पण तुमचं म्हणणं आहे आता मी ऑलमोस्ट 2022 पासून तयारी केली नाही. होय 22ला इव्हेंट चालू झाले, परत 21 एक वर्षात बंद होते, 22ला चालू झाले, 22, 23, 24 3 वर्ष तर मी इव्हेंट खेळलोच नाही. 24-25ला तयारी केली, त्याच्यात पण लोकांची सोडल्या होत्या ना स्पर्धा, मग 3 वर्ष तर मी तयारी केली नाही. शेवटी
जेव्हा एक बॉडी बिल्डर तयार होतो त्याच्या मागे त्याचे पैसे पण लागलेले असतात, त्याची मेहनत पण लागलेली असतात आणि त्याचे काहीतरी गोल असतात. ओके, सगळ्यांना माहिती आहे बॉडी बिल्डिंग मध्ये पैसा भेटत नाही, पण जो काही पैसा भेटतो ना तो एक वरच्या लेवलला जाण्यासाठी एक स्कोप असतो आपल्यासाठी, किंवा त्याच्यात थोडेफार जे पैसे भेटतात. आता मी सीझनला 5 लाख रुपये खर्च करणार, पण ही जी टायटलची अमाऊंट भेटून ना किंवा छोट्या मोठ्या स्पर्धा जिंकून 1 लाखभर रुपये जे मिळतात ते माझ्यासाठी खूप महत्वाचे असतात. कारण का ते मी पैसे सेव्हिंगसाठी नाही वापरत आहे, माझे फ्युचर जे इव्हेंट आहेत आता पुढचे होणार आहे त्याच्यासाठी ते मला पैसे वापरता आहेत. बरोबर. तर लोकांनी ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की तुम्ही बाहेरची बॉडी बिल्डिंग जरा बघा, त्याच्यानंतर तुम्हाला कळणार आहे. ते लोक एशिया किंवा वर्ल्ड खेळतात म्हणून त्यांना लोकल लोक बोलत नाहीत की तुम्ही बाबा आता थांबवा डिस्ट्रिक्ट लेवलला म्हणून. ओके, मुलांना प्रमोट करा, त्याच्यातनं मुलं वर जाणार आहेत. मिस कम्युनिकेशन किंवा मिसगाईड मुलांना करू नका, किंवा हा डोक्यातनं विचार आधी पहिली काढून टाका की ह्याने आता थांबवलं पाहिजे तर नवीन मुलांना चान्स भेटणार. मी खेळायचो त्याच्या पहिली पण कितीतरी मुलं तयार व्हायची आहे ना, मी बीट करून वर आलोय. मग सांगण्याचा उद्देश लोकांनी ह्याच्या मागचं समजून घ्यायचं. फिटनेस इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला एखादा चेंज करायचा असेल तर तो काय असेल किंवा सजेशन काय असतील? नाही, आता बोललोय ना, महत्वाचं आपण ज्या जिल्ह्यातनं खेळतोय त्या लोकांसाठी. आता जो मागाचा मुद्दा बोललोय तो त्या रिलेटेडच आहे की लोकांचा खेळ बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आणि हीच गोष्ट प्रेक्षकांसोबत जे ऍथलीट आहेत की जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी पण लागू होते की तुम्ही एखाद्याला बाजूला करून वर जाण्याची स्वप्न बघू नका. मग त्या खेळामध्ये काही अर्थ नाही, मग त्याच्यात तुम्ही काही मिळवलं नाहीये. ते तुम्ही स्वप्न जेव्हा म्हणजे स्पर्धा खेळता तेव्हा स्वप्न हे ठेवा की मला इथे हे अचीव्ह करायचंय. एखाद्या चांगल्या बॉडी बिल्डर सोबत जेव्हा तुम्ही खेळता, मी तुम्हाला एवढी सारी माझी स्टेटची उदाहरणं दिलीत का की मी तिथे खेळल्यानंतर मला कळलंय बरोबर की मला काय करायचं आणि ह्यांच्यात टिकायचं असेल तर मला काय करायचं. गोल असे ठेवा ज्याच्यातनं तुम्ही काहीतरी अचीव्ह करणार. सोपे रस्ते निवडू नका, त्याच्यातनं तुम्हाला काही उपयोगी येणार नाही. तुमचा आवडता बॉडी बिल्डर? आवडता बॉडी बिल्डर, आपण आवडते बॉडी बिल्डर बोलू. मी आपण म्हणजे महाराष्ट्राच्या मातीमधले आहोत, त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात खूप चांगले बॉडी बिल्डर घडलेत या आहेत. त्याच्यात प्रथम नाव म्हणजे आपलं सुहास कामकर झाले, त्याच्यानंतर आपले संग्राम चौगुले आणि सुनील जाधव. हे माझे आयडियल. पण मी बोललो हे माझे आयडियल आहेत, पण ह्यांच्यासारखी माझी बॉडी नाही बनवू शकत. ते माझे आयडॉल झाले. लोकांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की तुम्ही एखाद्याला आयडॉल समजा, पण अपेक्षित ठेवू ना की त्यांच्यासारखी तुमची बॉडी बनेल. तुमची बॉडी ही तुमच्यासारखीच बनली पाहिजे, त्याच्यात काहीतरी एक नाविन्य असलं पाहिजे ना. बरोबर ना. तुम्हाला पण थोड्या दिवसांनी रोल मॉडेल म्हणून बघतील. बरोबर. प्रत्येक माणसाची जेनेटिक्स वेगळी आहे. सुहास कामकर सरांसारखी संग्राम सरांची बॉडी नाहीये, संग्राम सरांसारखी सुनील सरांची बॉडी नाहीये. रिझन काय की प्रत्येकाचे जेनेटिक्स वेगळे. मी आयडियल सगळ्यांना ठेवा, पण तुमचं डिपेंड तुमचं जेनेटिक त्या पद्धतीने तुमची बॉडी बनणार आहे. ओके, बॉडी मध्ये हे जे पोस्चर आहे किंवा काय जे स्ट्रक्चर असते ते ऍज पर्सन चेंजेस असतात. तुम्ही त्याच्यामध्ये स्पेसिफिकली नाविन्य शोधा. येस, म्हणजे बॉडी ही तुम्हाला तुमच्या पद्धतीनेच बनवायची, कारण ते रोल मॉडेल आहेत. तुम्हाला त्यांची बॉडी खूप आवडते, पण मी जसं बोललो ह्याच्यात डेफिनेटली जेनेटिकचा खेळ आहेच. पण जेनेटिक म्हणजे काय, तुमच्या घरातून तुम्हाला काय भेटलंय ना त्याच्यावरती तुम्ही बनणार आहे. कारण का ह्या तिघांचे जेनेटिक्स पण वेगळे आहेत. जसं तुम्हाला मी एक्सप्लेन केलं तसं तुमचं पण जेनेटिक वेगळंच असणार आहे ना. बरोबर. त्यामुळे तुमची बॉडी ही तुमच्यासारखीच असणार आहे. जे यंगस्टर असतील तुम्हाला बघून जे मोटिवेट होतील किंवा ज्यांना महाराष्ट्राशी खेळायचं असेल किंवा अदर कॉम्पिटिशन खेळायचे असतील, त्यांना थोडक्यात टिप्स म्हणजे मी तुम्हाला सांगेन बाबांनो, हा म्हणजे जसं मी आपल्या लास्ट पॉडकास्टमध्ये मी ऍक्च्युअली हा विषय बोललोय की हा सातत्याचा खेळ आहे. पहिल्याच वर्षी टायटल तुम्हाला भेटलंय तर ते सोन्याहून पिवळं दुसरं काहीच नाही तुमच्यासाठी. पण जी मुलं हा खेळ खेळतायत तर तुमचं सातत्य याच्यामध्ये ठेवा, पैसा खर्च करण्याची ताकद ठेवा त्याच्यातनंच. कारण की तुम्ही जशी तयारी करत जाणार तशी बॉडी तुमची ग्रो अप होत जाते. म्हणजे पर्टिक्युलरली प्रत्येक वर्षी बॉडीमध्ये चेंजेस येत जाणार. तुम्ही तिला चांगल्या पद्धतीने ट्रेन करणार म्हणजे मजबूतपणा आणत जाणार, त्याच्यामध्ये तुमच्या खाण्यामध्ये वाढ होत जाणार. म्हणजे एक क्वालिटी असते ती बदलत जाते कालांतराने बॉडीमध्ये. ओके, मग ह्या खेळामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे. 1 वर्ष खेळून तुम्हाला काही भेटणार नाही. सातत्य ठेवा. आणि जसं बोललोय तसं हवाबाजीसाठी फक्त नको, तुम्ही जा वरच्या लेवलला. ओके, खेळा राज्यस्तरीय इव्हेंट, तिथे समजून घ्या गेम काय आहे, तिथे खेळा, ऑब्झर्व करा तुम्हाला काय करावं लागेल इथे पोहोचण्यासाठी.
आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा, तुम्हाला स्वतः फरक दिसून येईल. तर बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन मध्ये वैद्यकीय सल्लागार किती महत्वाचा असतो? कारण मागे एकदा तुमच्याशी चर्चा झालेली, त्यावेळी हा टॉपिक आहे. आपण जिम मध्ये ह्या विषयावरती बोललो. सगळ्यांना करणं हे महत्वाचं आहे. याच्यामध्ये जसं बोललो की तुमचा कोचचा रोल मॉडेल आहे याच्यामध्ये. म्हणजे आता मी सांगतो की याच्यामध्ये एनहान्स जे बॉडी बिल्डर असतात ते ब्लड टेस्ट वगैरे करतात, तयारी चालू करायच्या अगोदर पण करतात, तयारी चालू करताना पण करतात, म्हणजे चालू असते तेव्हा पण करतात, आणि तुमचे इव्हेंट खेळून झाल्याच्या नंतर पण करतात. आणि हे गरजेचं पण आहे. आपल्या बॉडीची काय कंडिशन आहे ती आपल्या त्याच्या थ्रू कळणार आहे. म्हणून बोललो ना तुम्हाला, जसं मगाशी बोललो तुम्ही, आणि मी हा विषय 10 वेळा बोलेन की तुमचा जो सल्लागार किंवा जो कोच असेल किंवा जो मेंटर असेल तो चांगला निवडा, ज्याच्यातून तुम्हाला चांगले सल्ले भेटतील. कारण का बॉडीची केअर घेऊ तर नक्कीच ग्रो अप करू. बरोबर ना. जसं एनहान्सचा विषय बोललोय की एक त्याचं लिमिटेशन आहे ना, त्या लिमिटेशन तुम्हाला कोच सेट करून देणार आहे शेवटी तुमचा. ओके, म्हणून ते तुम्हाला बॉडीला बाबा काय डॅमेज होत असेल किंवा काय ते तुम्हाला कळणार कसं, तुमच्या टेस्टवरून. तर त्या टेस्ट वगैरे वेळोवेळी करत जा. तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असेल तर त्याच्यावरती डॉक्टर सल्ला घ्या व्यवस्थित, आणि ते प्रॉब्लेम म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके. बॉडी रिकव्हरी पण खूप गरजेची आहे ना, तेव्हाच आपण चांगल्या पद्धतीने पुढच्या वेळी प्रेप करू शकू. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं मध्ये 1 वर्ष गॅप घेऊन तुम्ही जसं करणार, म्हणजे प्रत्येकाच्या फिजिकल कंडिशन नुसार तुम्हाला सुटेबल असेल तसा तुम्ही तो गेम खेळायचा. आता बॉडीतील काही आपण ऑर्गन डॅमेज असेल असं पकडून झालं, त्याची रिकव्हरी आहे ना, ती रिकव्हरी केली पाहिजे आपल्याला. ती आपल्याला कळणार आपल्या टेस्ट मधून. मसल क्रॅम्प वगैरे येतात काही जणांना, किंवा मसल्स काहीतरी डॅमेज होतो. ओके. किंवा शीर वगैरे हे झाले म्हणतो. ते अशी कंडिशन ज्यावेळी होते, आता नॉर्मली आम्ही लिफ्टिंग करतो त्यावेळी कधीतरी चुकून असं कंडिशन होतं, त्यावेळी काय करायचं? याच्यात पद्धती आहे. आता क्रॅम्प येणं म्हणजे तुम्हाला एक, आपण मोस्ट ऑफ सोडियम ऍड करतो. ओके, सोडियम किंवा वॉटर इंटेक जर कमी असेल आपल्या बॉडीमध्ये, सोडियमचं प्रमाण कमी असेल किंवा आपण कमी घेत असू तर ह्या गोष्टी होऊ शकतात. ओके, मसल टेअर कधी होतो, किंवा एखाद्या चुकीच्या फॉर्मने आपण वर्कआउट करतोय किंवा आपल्या कॅपॅसिटीपेक्षा आपण हेवियर करतोय आपण ट्रेन, मग ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ओके, आपण फॉर्म आपला कुठनं चालू होतो, आपण मारतोय एखादा मसल ट्रेन करतोय तिथनं आपला फॉर्म नाही चालू होत. आपण फॉर्म आपला कुठनं चालू होतोय, ज्या पद्धतीने आपण वेट लिफ्ट करतोय, म्हणजे उचलण्यापासून, रॅक मधनं उचलण्यापासून आपला फॉर्म चालू होतोय, तो खाली ठेवण्यापर्यंत. बरोबर. बऱ्याच लोकांना उचलताना किंवा रॅक करताना परत प्रॉब्लेम होतात, मारताना काही प्रॉब्लेम नसतो त्यांना. तर ह्या गोष्टी बोललो ना, एक फॉर्म अँड टेक्निक खूप महत्वाची आहे आलं लक्षात. आणि ह्याच्यावरती रिकव्हरी पण आहे. एक मेजर डॅमेज जेव्हा होतो तेव्हा तुम्हाला सर्जरी शिवाय पर्याय नाही, पण एक मसल टेअर होणं, कुठेतरी खेचणं, त्याच्यासाठी फिजिओथेरपिस्ट आहेत, त्याच्यातनं सगळी रिकव्हरी एक चांगल्या पद्धतीने होतात आपल्या. यावर पण एक चांगले मुद्दे आहेत, यावर पण एक स्पेसिफिक पॉडकास्ट आपला होऊ शकतो, आपण कधीतरी अरेंज करू. म्हणजे वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे वेट लिफ्टिंग करताना किंवा एखादे नवीन जे जिम मध्ये येतात त्यांनी कोणत्या गोष्टी, किंवा डॅमेज काय होऊ शकतो, एक्स्ट्रीम डॅमेज झालेल्या कंडिशन काय आहे, यावर आपण बोलू ना. तर तुम्हाला असे काही प्रश्न येत असतील यंगस्टरचे बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन रिलेटेड, मग ते काय काय क्वेश्चन असतात, किंवा मजेशीर पण किस्से असतील? मजेशीर किस्से भरपूर सारे आहेत, मी सांगू पण शकत नाही. बोललो ना, सोशल मीडिया चांगल्या माध्यमांसाठीच आपण यूज करायचं आहे, पण जेन्युअनली काही मुलं पण आहेत जे चांगले चांगले प्रश्न करतात की त्यांना पण हे करायचं असतं, बाबा हा गेम खेळायचा, मग त्यांना मी तेच समजवायचा प्रयत्न करतो. पण हा गेम मुलांनी समजून घेतला पाहिजे आता, कारण का हा गेम आता आपल्या सिंधुदुर्गात पण खूप वरच्या लेवलला चालला आहे. आणि तुम्ही चांगले कोच हायर करा. मी म्हणत नाही बाबा तुम्ही माझ्याचकडे या ना, आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला मागे पण एक पॉडकास्ट झाला ना, मी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलतोय की बाबा तुम्ही माझ्याचकडे या. जे तुम्हाला परवडणारे असतील, पण चांगले कोच तुम्ही चॉईस करा, आणि चांगले कोच पाहिजे असेल तर तुम्हाला चांगले पैसे पण मोजावे लागतील. आपल्याला बेसिक गोष्ट आहे, आपण चांगलं फूड निवडतो तेव्हा चांगल्या ठिकाणी आपण जातो, चांगले कपडे घ्यायचे असेल तर चांगल्या ठिकाणी. तसंच आहे हा तुमच्या हेल्थचा विषय, आणि हा फक्त बॉडी बिल्डरसाठी नाहीये, हा ओव्हरऑल ज्यांना चांगला फिटनेस पाहिजे त्यांच्या सगळ्यांसाठी आहे. तुम्ही चांगली सर्व्हिस चॉईस करा. चांगले, आपण सगळं जे कमवतोय ते स्वतःसाठी कमवतो, आणि आपलं ते कमवलेलं जगण्यासाठी जर आपली हेल्थच नसेल तर त्या कमवलेल्या पैशांचा तरी काय उपयोग ना. बरोबर. मग ही गोष्ट एक सामान्य माणसांनी पण समजून घेतली पाहिजे. त्यांच्यासाठी पण हा माझा एक मेसेज आहे. आणि बॉडी बिल्डर जसं बोलतोय तसं तुम्ही चांगल्या गोष्टी शिका,
फक्त एवढंच आहे की बॉडी बिल्डरला पैसा चारी बाजूने मोजावा लागतो. कोणतीही गोष्ट तुम्हाला सहजासहज किंवा फुकट भेटणार नाही एवढं तर नक्की आहे. माझा एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरून तुम्हाला सांगतो. खर्च करा चांगलं आणि चांगल्या ठिकाणी खर्च करा एवढंच. बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनच्या वेळी जजेस जे असतात त्यांच्याकडून काही चूक झाली किंवा बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन झालं, त्याच्यानंतर एखादी म्हणजे तुमची चूक तुमच्यामध्ये लक्षात आली असं काही चूक म्हणजे आता एक नॉर्मली तुम्हाला प्रिपरेशनच्या वेळी ही बाबा माझी गोष्ट चुकलेली, मग ती तुमची बॉडी ज्या पद्धतीने रिॲक्ट होते ना तुम्हाला कळतं. आलं लक्षात ना. म्हणजे प्रत्येकाला स्वतःची बॉडी समजते, पण समोर जी बसणारे जज पॅनल आहेत बाबा तिथे 5-6 जज बसलेत, ते पॅनलवाले तुमच्या बॉडीमध्ये काय ऑब्झर्व करतात किंवा तुम्हाला कुठल्या पद्धतीने मार्किंग देतात ह्याचा अंदाज तुम्ही नाही लावू शकत. कारण का ते 6 जज आहेत ना त्यांची मतं जुळली पाहिजे शेवटी, तेव्हा तो एक विनर निवडून येतो ना. मार्किंग त्या पद्धतीने असते. जर बाबा 2 बॉडी बिल्डरचं कंपॅरिझन होतं कुठल्या तरी लेवलला तर मग ते कंपॅरिझन मध्ये कोणाला कुठल्या पद्धतीने हँडल कशा पद्धतीने जज करतात ते पण तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण कोणाला दोष नाही देऊ शकत. आलेला दिवस प्रत्येकाचा नसतो, गेम आहे शेवटी. जसं बोललो हारण्यात शिकायचंय. एक कुठल्या तरी गोष्ट राहून गेली बोलायची आणि पुढे जायचं. तर बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनला तुम्ही भरपूर सारं वॉटर इंटेक कमी करता, खाणं जे आहे आवडत्या गोष्टी खाण्याच्या सोडून देता. बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन झालं, रिझल्ट लागला, त्यानंतर कसं कसं वाटतं? सगळ्यात महत्वाचा शुगर. ओके, तर मी तुम्हाला सांगतो 2020 पर्यंत ना माझा इव्हेंट झाल्यानंतर, कारण का इव्हेंटच्या नंतर एक 15 दिवसाचा ब्रेक असायचा ना, कंटिन्यू फास्ट इव्हेंट नसायचे तेव्हा, लॉंग डिस्टन्स इव्हेंट असायचे. मग शुगरची क्रेविंग खूप सगळ्यात घाणेरडी असते. माझ्या घरी इव्हेंटच्या दिवशी मी फॅमिली पॅक रात्रीसाठी आणून ठेवायचो. एक फॅमिली पॅक मला घरी आल्यानंतर पूर्ण लागायचा. पाणी आणि म्हणजे पाणी, फ्रूट आणि शाळेचं पाणी आणि आईस्क्रीम ह्याच्याशिवाय मी काय खातच नाही त्या रात्री. फुल लोड आहे. एक फॅमिली पॅक गेलाच पाहिजे फोटो. कारण का तुम्ही 1 महिना शुगर खात नाही तुम्ही, मग कसं असतं माहिती आहे. आणि सगळं वॉटर कंट्रोल असतं तुमचं, म्हणजे बॉडीमध्ये तेवढा हार्डनेस आलेला असतो, म्हणजे मसल पूर्ण हार्ड झालेले असतात. ग्लायकोजन गेलं बॉडीमध्ये की बॉडीची बऱ्यापैकी रिकव्हरी. कदाचित आम्ही तेव्हा ती अतिशोक्तीच करायचो म्हणू शकत नाही, पण यंदा मी एवढा कंट्रोल ठेवला होता ना की तुम्ही बिलीव्ह करू शकत नाही. मी जेवढं आईस्क्रीम 2020 पर्यंत खायचो, यंदा ऑफ सीझन म्हणजे गेनिंगच्या सीझन मध्ये पण तेवढं आईस्क्रीम खाल्लं नाही. आणि रिपिंगला म्हणजे ऑन प्रेप म्हणजे स्पर्धेच्या वेळी तर खाल्लंच नाही मी नाके बरोबर. म्हणजे क्रेविंग झाली तरी बाबा 2 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम खा वगैरे असं. हे आता काही गोष्टी म्हटल्या जातात ना की शुगर कंट्रोल मध्ये ठेवली, शुगर नॉर्मल माणसाने पण ठेवली पाहिजे. त्यावेळी कसा इफेक्ट पडतो आपल्या थिंकिंग मध्ये? महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही नॉर्मल म्हणजे आर्टिफिशियल शुगर बंद करा आणि तुम्ही स्वतःच्या बॉडीमध्ये 15 दिवस चेंज बघा काय होत आहेत ते. मला तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही. एक 4 दिवस मला वाटतं तुम्हाला चिडकी किंवा 2 दिवस चिडचिड होईल, त्याच्यानंतर बॉडीमध्ये काय चेंजेस होते ते तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा आणि या गोष्टी तुम्ही मला मुद्दाम सांगायचे. तर एक कुठेतरी सेंटेन्स होतं बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन मध्ये स्टेजवर, मसल किती मॅटर करतात आणि मेंदू किती मॅटर करतो. आता हे सारं वॉटर इनटेक किंवा हे सगळ्या गोष्टी करून मी कंडिशन जी असते तुमची एनर्जी जी लो झालेली असते त्याच्यामध्ये एकदम भारी प्रश्न आहे. आज मला सांगतो, आपण प्रेप करतो ना मेंदू तेव्हा पूर्ण जागेवर असतो. स्टेजवर तर चढताना मेंदू जागेवर नसतो, तो 10 कडे फिरत असतो. कारण का बॉडीची कंडिशन तेव्हा तशी, आणि आपण बॉडीला एवढं डिप्लेटेड केलेलं असतं ना की तेव्हा डोक्याने सगळं चालतच नाही. आणि बरीचशी मुलं ऍग्रेशनने असतात ना स्टेजवरती की चांगल्या पोज हिट करायच्या आहेत, ते आपण असंच बोलूया तो जागेवर नसतो, तो फिरत असतो तेव्हा. चीट मील जो म्हटला जातो त्याच्याबद्दल सांगा, किंवा चीट मील मध्ये तुम्हाला काय आवडतं? मी घरगुतीच खाणं शक्यतो, म्हणजे आपली भाकरी किंवा थोडंसं विदाउट ऑइल पण मसाल्याचं चिकन वगैरे, जे डाएट सोडून शक्यतो भरकटत नाही. जसं आईस्क्रीम वगैरे आहे चीट मध्येच येतं. मी शक्यतो त्याच गोष्टींकडे मूव्ह करतो, बाहेरचं काय खात नाही. म्हणजे डाएट सोडून वेगळं काहीतरी खाणं. म्हणजे घरगुतीच खायचं. ओके. किंवा क्वांटिटी थोडी एक्सेस. आता मी राईस वगैरे किंवा कार्ब वगैरे आम्ही लोड करतो कॅल्क्युलेशन मध्ये थोडा एक्सेस खाणं. बाबा आज चिट डे आहे ना तर फुल डे राईस थोडा जास्त लोड करूया, किंवा क्वांटिटी थोड्या एक्सेस मध्ये खाणं आणि थोडासा चेंजेस. कारण का आपण बऱ्याचशा गोष्टी बंद करतो इव्हेंटच्या वेळी, बरोबर, किंवा त्या स्पर्धा जेव्हा जवळ येणार तेव्हा बऱ्याचशा गोष्टी हळूहळू कट करतो. त्याच्याशी निगडीत घरगुतीच काहीतरी खाणं सगळ्यात बेस्ट. आणि ऑलमोस्ट नाही तर मोस्ट ऑफ लोक चीट मील मध्ये काय पिझ्झा, बर्गर, म्हणजे तुम्ही बघाल तर मुलं शक्यतो हेच खाणं पसंत करतात. जिम कॉम्पिटिशन झाल्यानंतर तुम्ही
जे वर्कआउट आहे ते कंटिन्यू ठेवता की रेस्ट घेता? एक वन डे रेस्ट, म्हणजे आज इव्हेंट झाले ना तर दुसऱ्या दिवशी रेस्ट घ्यायची, रिकव्हरी करायची बॉडीची. वॉटर फुलफिल खाणं. कधी असं वाटत नाही की थोडे दिवस बाबा रेस्ट घेऊया? रेस्ट घेऊन कसं चालणार? गोल आपले ठरलेले आहेत ना, आणि रेस्ट घेतो ना आपण, नाही असं नाही, रेस्ट घेतोच आपण, असं नाही की. पण एक अपेक्षित गोल असतात ते तुम्हाला रेस्टने भेटणार नाहीयेत ना, त्याच्यासाठी मेहनतीचं सातत्य तुम्हाला ठेवावं लागणार आहे. तर महाराष्ट्र श्री कॉम्पिटिशन ज्यावेळी तुम्ही खेळणार होता त्यावेळी आदल्या दिवशी किंवा काय कंडिशन किंवा काही प्रॉब्लेम्स वगैरे आलेल्या का? प्रॉब्लेम्स म्हणजे बोलण्यापेक्षा आपण असं बोलू की ही स्पर्धा खेळण्याच्या अगोदर मी अजून एक स्टेट लेवल स्पर्धा खेळलो होतो दुसऱ्या असोसिएशनची. ओके, तर थोडासा डिमोटिवेट झालो होतो तिथे, की मला जो पाहिजे होता तो रँकिंग मला भेटला नाही, पण मी कोणाला दोषी नाही धरलं. आणि कदाचित ही स्पर्धा महाराष्ट्राशी मी खेळलो पण नसतो, पण माझे निकटवर्तीय प्रथमेश कादळकर जे माझ्या यंदा त्यांची पण तयारी होती आणि बरेच इव्हेंट खेळले माझ्यासोबत ते, आणि अमित कदम यांनी मला या स्पर्धेसाठी फोन केला आणि मी बोललो त्यांना, नाही रे माझी इच्छा नाहीये, जरा थांबतो मी म्हणून. ते दोघांनी मला, नाही येडायस की काय तू, बोलले की नाही स्पर्धा खेळायची, तू खेळायची सोडू नको, चांगली कंडिशन आहे तुझी यंदा बॉडीची, ही स्पर्धा तू खेळच. म्हणजे मी इथपर्यंत बनवलं होतं की नाही आता थोडं एक आठवडा रेस्ट घेतो, की जरा थांबतो म्हणून. बॉडी एवढी माझी डिप्लेटेड होती ना तेव्हा, म्हणजे चांगली कंडिशन बॉडीची बनली होती आणि कंटिन्यू इव्हेंट खेळत होतो मी तेव्हा. मला वाटतं त्या आठवड्यात मी 1-2-3 इव्हेंट खेळलो होतो आठवड्यात एका. तर प्रथमेशने मला जवळनं बघितलं होतं एक त्यावेळी, म्हणजे आम्ही 8-10 दिवस मला वाटतं सोबत होतो आणि त्याने माझे सेशन वगैरे बघितले होते ना, तेव्हा बॉडीची कंडिशन त्याने जवळनं ऑब्झर्व केली होती माझी. तो कसाच ऐकायला तयार नाही, तू नाही खेळलंच पाहिजे ही स्पर्धा, खेळायचीच आहे तुला, मला सांगू नकोस, तू खेळ ही स्पर्धा. म्हणजे त्याने मला फुल मोटिवेट केलं हे इव्हेंटसाठी. तसंच अमितने पण मला नाही स्पर्धा खेळायचीच आहे, तू हा विचार पण डोक्यातनं काढून टाक. मग तशी ही स्पर्धा त्या दोघांमुळे मी खेळायला गेलो. होतं ना, देवाच्या मनात जे होतं ते शेवटी ते होणारच होतं. यंदा महाराष्ट्राशी मला भेटायची होती, ती त्यांच्या रूपाने मला कोणीतरी भेटलं पुश करणार, बाबा जा खेळ, आणि मी ती खेळलो. तर आजचा पॉडकास्ट आपण थोडा इथे थांबतं घेऊया. ओके. तर जाता जाता तुम्ही बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन रिलेटेड काय सांगू इच्छिता, की आमचे जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांचा? सांगू इच्छितो म्हणजे आता मी एकच सांगेन की मी बघा आता 2022 नंतर मी आता आलोय, माझं स्लो प्रोग्रेसने परत सगळं म्हणजे बॅकफूटवरती होतो मी, सगळं परत त्या पद्धतीने चालू केलं. यंदा डिस्ट्रिक्टमध्ये मी ऑलमोस्ट 4 टायटल मारली आहेत. एक स्टेटचं म्हणजे एक मानाचा किताब, म्हणजे सिंधुदुर्गशी जसा आपल्याकडे मानाचा किताब आहे तसा राज्यस्तरीय महाराष्ट्रशी हा किताब आहे. तो 2025चा किताब आपल्या सिंधुदुर्गात पहिल्यांदाच माझ्याकडून आलाय तो. हे बोलतो मी देवाचे खूप खूप, तसेच माझ्या माझा मित्र परिवार आहे, सगळ्यांचे खूप आभार मानेन याच्यासाठी की माझ्यासाठी कायमस्वरूपी ते माझ्या मागे उभे आहेत. म्हणजे सांगायची गोष्ट काय की सातत्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. मी जर तिथे म्हणजे एक वेळ अशी पण होती जेव्हा मी 2020 नंतर जेव्हा गेम सोडला तेव्हा माझ्या जवळची लोक, म्हणजे काजे माझे मित्र आहेत की काय, हाच संपला आता असं पण बोलणारे होते, पण मी ते मी बोललो जसं चांगलं आहे तेवढंच आपण घ्यायचं. मी त्या गोष्टी अवॉइड केल्या, कारण का मला माहित आहे की हे लोक जे आता बोलतायत ना तेच उद्या आपला फोटो घ्यायला तिथे स्टेजवर असतील म्हणून. मग ह्या गोष्टी आपण सोडून द्यायच्या. आपण काय करू शकतो हे आपल्याला माहिती आहे ना, आपल्यात ते पोटेन्शियल आहेत, फक्त ते आपण जागवणं गरजेचं आहे. लोकांना हेच सांगू इच्छितो की बाबा तुम्हाला ह्या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये किंवा बॉडी बिल्डिंग मध्ये जर काय करायचं त्याच्यासाठी तुम्ही कायम मोटिवेट राहा. ओके का, हा फुल मोटिवेशनचाच गेम आहे आणि ह्याच्यातनंच तुम्ही शिकणार आहेत. हारला काही घाबरू नका, कोणी एका वर्षात तयार होणार नाहीये, आणि हरण्यातनंच तुम्ही शिकणार आहे की वर कसं जायचंय. मग जिंकण्यासाठी हरणं पण तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे कुठे मनाला असा आघात करून घेऊ नका की गेम सोडून दिला, नाही आता माझ्याकडनं होणार नाहीये, मी जिंकत नाही. सातत्य, ओके, हरू द्या, काय प्रॉब्लेम नाहीये, पण त्याच्यातनंच एक दिवस तुम्ही वर जाणार, हे पण नक्की आहे. बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन रिलेटेड, म्हणजे बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन कसं असतं, महाराष्ट्र श्री जो सिंधुदुर्गामध्ये प्रथमच आपल्याला जो खूप अभिमानास्पद वाटणारा जी गोष्ट आहे ती सरांनी किताब कसा मिळवला. येस, आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला वाटतं आता सिंधुदुर्गाचा बॉडी बिल्डिंगचा 25-30 वर्षाचा कालखंड असेल. सगळ्यात गौरवाची गोष्ट काय तीच माझ्यासाठी, म्हणजे माझे निकटवर्तीय, म्हणजे जे माझ्याकडे मुलं कुडामधली वगैरे किंवा अजून एरियातली जी मुलं तयार झाली अक्षरशः ती फोन करून रडत होती,
म्हणजे माझ्यासाठी त्या खूप सुखद भावना होत्या की माझ्यापेक्षा जास्त ते लोक ह्या गोष्टीशी निगडीत आहे की आता आईच्या डोळ्यात घरी आलो तेव्हा पाणी होतं, म्हणजे बायको माझी फोनवर रडली, माझ्या दादाला विश्वासच होत नव्हता की संदेशने बाबा महाराष्ट्राचं म्हणजे आपल्याकडे आलं, हे किती लोकांच्या अपेक्षा जुडल्या होत्या ना आपण तेव्हाच समजू शकतो. पण कसं आहे माहिती आहे, एक बोलतात ना पुरुषाचं मन एक दगडाचं असतं, सगळ्यांचं नाही पण माझं आहे. म्हणजे तिथे मला डोळ्यातनं माझे अश्रू आले नाही, कारण का मी काय केलंय ते मला माहित आहे माझ्या आयुष्यात. मला सहजासहजी काहीच भेटलं नाही, कारण का आम्हाला घरातनं मध्यमवर्गीय ना आपण, हे आपल्याला सहजासहजी भेटलं नाही. पूर्ण आपण स्वतःला घासून इथपर्यंत पोहोचलोय. हिरा जोपर्यंत घासत नाही तोपर्यंत चमकणार नाहीये ना. आणि मी 1000 वेळा बोलेन, माझे जवळचे निकटवर्तीय आणि माझी फॅमिली सिस्टीम माझ्या खूप महत्वाची आहे, कारण की हे मला कायमस्वरूपी पुश करतात आणि त्याच्यामुळे आजपर्यंत मी इथे पोहोचलोय. सरांकडून आजचा जो पॉडकास्ट बघून जे बॉडी बिल्डिंग रिलेटेड नाही, म्हणजे त्यांचं काही बॅकग्राऊंड नाही, येस, आणि किंवा जे ऐकणारे असतील आपले प्रेक्षक ते खूप सारे तुमच्या स्टोरीज थ्रू मोटिवेट होतील. म्हणजे आपल्या आयुष्यात त्यांना त्या थ्रू काहीतरी मोटिवेट व्हा गरजेचंच आहे. कारण काय सोशल मीडिया हा इतर गोष्टींसाठी जसं आपण बोलतो ना, तसंच काही महत्वाच्या गोष्टी ह्याच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि आमच्या थ्रू जर त्या आपल्यापर्यंत पोहोचतील तर आमच्यासाठी अजून मोठी गोष्ट काय आहे. फिटनेस इंडस्ट्रीत आम्ही वावरतोय, आमच्या थ्रू तुमच्यापर्यंत एखादी गोष्ट पोहोचते आणि त्याच्या थ्रू तुम्ही मोटिवेट होताय, त्याच्यापेक्षा सुखाची गोष्ट आमच्यासाठी तर दुसरी काही होऊच शकत नाही. तर मोटिवेट व्हा आणि दुसऱ्यांना पण मोटिवेट करा. तर सरांना मी पुढच्या जर्नीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो इथे. धन्यवाद. आणि इथे हा पॉडकास्ट थांबवतो. धन्यवाद सर. तर आपण असेच पॉडकास्ट किंवा वेगवेगळे टॉपिक्स जे आहेत ते तुम्हाला आपल्या पॉडकास्ट चॅनलवर पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या या पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सर सांगतील आता पुढे लाईक, शेअर, कमेंट. येस, डेफिनेटली. आपला हा पॉडकास्ट जे ज्यांना बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन रिलेटेड किंवा महाराष्ट्र श्री बद्दल माहिती हवी असेल त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. येस, आपण आणि भविष्यात आपण काहीतरी चांगलं करूच आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून. हा माझा छोटासा प्रयत्न आहे की आपल्याकडचे म्हणजे थोडक्यात सांगायचं, हे पॉडकास्ट मी सुरू करतो किंवा जे करतो म्हणजे आपण खर्च हा आपल्या स्वतःच्या खर्चाने करतो किंवा एक आवड आहे. याचा मूळ मुद्दा असा आहे की आपण मोटिवेशन किंवा प्रत्येक फील्ड मधली जी माणसं आहे ती आपण बाहेर शोधतो. येस, किंवा आता सोशल मीडियाचा काळ आहे त्याच्यामध्ये आपण बाहेरच्या लोकांना बघतोय किंवा आउट ऑफ इंडिया म्हणा किंवा दुसऱ्या राज्यातले म्हणा. येस, पण इथे बघितलं मी थोडं ऑब्झर्व केलं तर आपल्या आजूबाजूला जेवढी माणसं आहेत की ज्यांनी एवढ्या टॉप लेवलच्या गोष्टी कमवलेल्या आहेत, म्हणजे किंमत नसते ना आपल्याला. आजूबाजूला माणसं आहेत, हा काय इकडचोच असा, आपलं कोकण असाच भारी. त्यातली जी माणसांनी काय काय जे केलंय ते आपल्या जे आता जी नवीन येणारी माणसं आहेत किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचावं आणि त्यांच्या थ्रू ते आपल्या लाईफ मध्ये अजून काहीतरी करतात. येस, आणि नंतर आपल्या पॉडकास्ट मध्ये येतील. डन.